गट्टू चिंकी गेले वॉटर पार्कला. गट्टू चिंकी आणि आईबाबा सोबत डिनर करत होते. दुसऱ्या दिवशी सगळेजण वॉटर पार्कला जाणार होते आणि गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. अहो बाबा, मी उद्यासाठी तर खूपच एक्सायटेड आहे. मला तर स्विम ट्यूब सुद्धा हवी आहे. हो बाबा, वॉटर पार्क मध्ये जाण्यासाठी स्विम ट्यूब आवश्यक आहे ना? पण माझ्याकडे आणि गट्टूकडे ती नाहीये. अरे हो गट्टू चिंकी, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला उद्या वॉटर ट्यूब घेऊन देईन. फक्त उद्या तुम्ही वेळेत उठा. आपल्याला उद्या सकाळी 9 वाजता निघायचंय. तरच आपण वॉटर पार्कला वेळेत जाऊ. काय, वॉटर पार्क इथून खूप दूर आहे का बाबा? हो गट्टू बाळा, वॉटर पार्क शहराच्या बाहेर आहे. म्हणजे ते इथून 50 किलोमीटर दूर आहे. तर आपल्याला पोहोचायला किमान 2 तास तरी लागतील. ओ, मग ठीक आहे आई. मी आणि गट्टू लवकर उठू आणि वेळेवर तयारही होऊ. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं डिनर संपवतात आणि पटकन झोपायला जातात. सकाळी सकाळी खरंच दोघे अगदी वेळेत उठतात आणि रेडी होतात. आईबाबाही तयार झाले होते आणि मग सगळे गाडीत बसून वॉटर पार्कला जाण्यासाठी निघू लागतात. जेव्हा वॉटर पार्क येणार असतो तेव्हा बाबा एका ठिकाणी आपली गाडी थांबवतात. काय झालं बाबा, आलं का वॉटर पार्क? अरे नाही गट्टू बेटा, वॉटर पार्क यायला अजून वेळ आहे. मग आपण इथे का थांबलोय बाबा? अरे गट्टू चिंकी, तिकडे पहा. त्या रोडच्या पलीकडे जे शॉप आहे ना, तिकडे तुमच्यासाठी स्विम ट्यूब्स मिळतील. पण तुम्ही गाडीतच बसा, मी जाऊन घेऊन येतो, कारण बाहेर खूप ऊन आहे. ठीक आहे बाबा, माझ्यासाठी तुम्ही लाल रंगाचा घ्या. हो बाबा, आणि माझ्यासाठी पिवळ्या रंगाचा. ठीक आहे मुलांनो, तुम्ही थांबा, मी तुम्हाला घेऊन येतो. मग बाबा लवकरच दुकानातून स्विम ट्यूब्स घेऊन येतात आणि सगळेजण वॉटर पार्कला पोहोचतात. वॉटर पार्कच्या बाहेर गट्टू चिंकी आणि आईबाबा जेव्हा तिकीट घेतात तेव्हा सगळ्यांना हातात घालण्यासाठी रंगीत हँडबँड्स मिळतात. वाव, हे बँड्स तर किती क्यूट आहेत ना. आई बाबा चिंकी, आता मला राहवतच नाहीये. जाऊया ना लवकर आत. मला सगळ्या वॉटर राईड्स मध्ये जायचंय. हो आई बाबा, लवकर जाऊया ना. अरे गट्टू चिंकी, आपल्याला अजून एक काम करायचंय. आता आपल्याला आपले कपडे बदलून स्विमिंग कॉस्ट्युम घालायचाय. चिंकी, तू माझ्यासोबत चल आणि गट्टू, तू बाबांसोबत जाऊन लवकर कपडे बदल. ठीक आहे? ठीक आहे आई. गट्टू चिंकी पटकन ड्रेस चेंज करून घेतात. मग ते दोघं फायनली स्विमिंग पूल कडे जातात. तिथे खूप सारी लोक होती. तिथे म्युझिक वाजत होतं आणि खूप साऱ्या फन राईड्सही होत्या. वाव, इथे किती लोक आहेत आणि सगळे किती मजा करतायत. असं वाटतंय की आपल्यालाही खूप मजा येणार आहे. बाबा, चला ना, आपण त्या मोठ्या वॉटर राईडला जाऊ, ज्यामध्ये आपल्याला मोठ्या ट्यूब मध्ये बसून खाली यायचंय. नाही, मला तर अशा वॉटर स्लाइड वर जायचंय जी जास्त उंच नाहीये. काही हरकत नाही गट्टू, तू माझ्यासोबत मोठ्या राईडला चल आणि चिंकी, तू आईसोबत छोट्या स्लाइड राईडला जा. मग आपण सगळे स्विमिंग पूलवर भेटूया. ठीक आहे बाबा. मग गट्टू बाबांसोबत मोठ्या वॉटर राईड वरती जातो, जिथे त्या दोघांना एक मोठी ट्यूब मिळते आणि बाबा आणि गट्टू सोबतच त्या ट्यूब मध्ये बसतात. गट्टू बेटा, ट्यूब्सचे हँडल्स अगदी नीट धर, ठीक आहे? हो बाबा, मी नीट पकडलंय. ये तेवढ्यात दोघं वॉटर राईडने खाली जातात. तिकडे चिंकी आईसोबत वेगवेगळ्या स्वरूपाच्या वॉटर राईड्स एन्जॉय करत होती. कधी ती गोलवाल्या वॉटर स्लाइड मध्ये जायची, तर कधी बेंड असलेल्या. मग गट्टू चिंकी, आई आणि बाबा सगळे स्विमिंग पूल मध्ये भेटतात, जिथे गट्टू चिंकी आपापले स्विम ट्यूब्स घेऊन एकमेकांसोबत पाण्याशी खेळतात. ते एकमेकांवर पाणी उडवतात. हे घे गट्टू, हे घे. तू पण घे, हे घे चिंकी. तेव्हा बाबा पाठीमागून सगळ्यांवर खूप सारं पाणी उडवतात आणि सगळे खूप हसू लागतात. पाण्यात एवढं खेळल्यावर गट्टू चिंकीला चांगलीच भूक लागते. आई बाबा, मला तर आता खूप भूक लागलीये. हो आई, खेळून खेळून माझ्यातली ही एनर्जी डाऊन झालीये. ठीक आहे, चला कॅन्टीनला जाऊ. ठीक आहे? मग ते चौघही वॉटर पार्कच्या कॅन्टीन मध्ये जाऊन लंच करतात.
मग सांगा गट्टू चिंकी, तुम्हाला तुमची एनर्जी चार्ज करण्यासाठी काय खायचंय? मी तर बर्गर खाणारे आई. मी तर घरूनच विचार करून आलो होतो की मला बर्गर खायचंय. आणि मला सँडविच खायचंय. आई बाबा जेवण ऑर्डर करतात आणि थोड्याच वेळात त्यांचं लंच येतं. वा बाई, हे बर्गर तर खूप टेस्टी आहे. हो, आणि हे सँडविच सुद्धा खूप फ्रेश आणि यम्मी आहे आई. हो मुलांनो, सगळं खूप छान आहे. तुम्ही छान एन्जॉय करा, ठीक आहे? आई, ह्यानंतर आपण परत त्या पूलमध्ये जाऊया जिथे सगळी लोक बॉलशी खेळतायत. मला अजून खेळायचंय. हो हो, ठीक आहे चिंकी. तुला जितकं खेळायचंय तितकं आरामात खेळ. पण आधी जेवण संपव बरं, ठीक आहे? गट्टू चिंकी आपापलं लंच फिनिश करतात आणि मग ते सगळेजण पुन्हा खेळण्यासाठी पाण्यामध्ये पुलात जातात. संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी खूप एन्जॉय करतात आणि मग सगळेजण घरी परत येतात. गट्टू चिंकी खेळले खो खो. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र मिळून पार्कमध्ये खेळत होते. काही वेळानंतर सगळी मुलं खेळून थकतात. ओहो गट्टू, मी हा खेळ खेळून आता खूप बोर झालोय. चल ना काहीतरी वेगळं खेळूया. हो, बोर तर मीही झालोय हा खेळ खेळून. मग सांगा ना काय खेळायचं? चोर पोलीस खेळायचं. अरे नाही, ते नको, काहीतरी वेगळं सांग ना. मग तूच सांग ना बंटी. एक काम करूया, चल खो खो खेळूया. खो खो? हा, हे काहीतरी नवीन आहे. पण आपल्याला याचे नियम नाही माहिती आहेत बंटी. काही हरकत नाही, मी तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगेन. पण त्यापूर्वी आपल्याला अजून काही मुलांना घेऊन यावं लागेल, कारण खो खो साठी मिनिमम 12 प्लेयर्स तरी हवेच आहेत. मग गट्टू चिंकी आणि बाकी फ्रेंड्स मिळून कॉलनीतल्या इतर मुलांना तिथे खेळायला घेऊन येतात. मग सगळी मुलं एक मोठं गोल करून बसतात. बंटी, बघ सगळे आले. आता तू आम्हाला खेळाचे नियम सांग. ओके, आपण सगळे मिळून 12 लोक आहोत. आता आपल्याला 2 टीम्स बनवाव्या लागतील. तर प्रत्येक टीम मध्ये 6-6 जण असतील. तर चला आपण आता टीम बनवूया. ओके. Jinky, Puntun Kids Games has been launched now. Wow, I also want to play now. Hurry up and go to Play Store and download Puntun Kids Games. I'm also downloading it. You also download it quickly and start the fun. Link is in the description. एवढं बोलून गट्टू 6 मुलांसोबत आपली एक टीम बनवून घेतो. चिंकी दुसऱ्या टीम मध्ये जाते. त्यापैकी एक जण म्हणतो की आता टीम्स तर बनल्या, पण आता पुढे काय? बंटी गट्टूच्या टीम मध्ये होता. तो म्हणतो, आता आपल्यापैकी एक टीम डिफेंडर्सची असेल आणि एक टीम चेजर्सची. म्हणजे एक टीम दुसऱ्या टीमला पकडेल आणि दुसऱ्या टीमला पळावं लागेल. मला तर काहीच नाही समजलं बंटी. बंटी आपल्या खिशातून एक खडू काढतो आणि ग्राउंडवर एक लांब सरळ रेष आखून दोन्ही टोकांना एक एक खांब उभे करतो. एक काम करूया, माझी आणि गट्टूची टीम ही पहिल्यांदा चेजर्सची टीम असेल. मी जसं सांगतोय त्या पोझिशन मध्ये सगळेजण बसा. बंटी आपल्या टीम मेंबर्सना त्या ओढलेल्या रेषेवर बसवतो. आपण असे का बसलोय बंटी? आता पुढे काय? आता हे बघ गट्टू, जी दुसरी टीम आहे त्यातले 3 जण येतील आणि ते ग्राउंड मध्ये इकडे तिकडे धावतील. त्यांना आपल्याला पकडायचंय. पण ते तर या लाईनला क्रॉस करून धावू शकतात, पण आपण लाईन क्रॉस करू शकत नाही. आणि जर आपण ती क्रॉस केली तर आपण आऊट होऊन जाऊ. आणि जेव्हा मी पाठीमागून येऊन तुझ्या पाठीवर टॅप करेल आणि म्हणेल खो, तसं तुला उठून त्यांना पकडायला जावं लागेल. सिंपल. आता मला थोडं समजतंय. चला चला खेळायला सुरू करू. ओके. चिंकीच्या टीम मधून चिंकी, गुड्डी आणि हरी येतात. गट्टू रेषेच्या शेवटी उभा राहतो आणि बंटी गट्टूला म्हणतो, मी इथे बसतो गट्टू. आता तुला चिंकीच्या टीम मधल्या मेंबर्सना पकडून त्यांना आउट करायचंय. तू मध्येच आमची मदत घेऊ शकतोस खो म्हणून. ओके बंटी, चला सुरू करूया. गट्टू धावू लागतो आणि चिंकीच्या टीम मेंबर्सला पकडायला धावू लागतो. बंटी खो. बंटी धावतो आणि गुड्डीला पकडून तिला आउट करतो. अशा प्रकारे हळूहळू चिंकीच्या टीम मधले सगळे मेंबर्स आउट होतात. अरे आपण सगळे तर पकडले गेलो, पण किती मजा आली ना. पुढे काय करायचं बंटी? तुझी टीम जिंकली का?
नाही चिंकी, अगं गेम सुरू होण्याच्या अगोदर मी माझ्या वॉचमध्ये टायमर लावलं होतं. तुझ्या टीमला आउट करण्यासाठी माझ्या टीमला पूर्णपणे 15 मिनिट लागले. आता जर आम्हाला जिंकायचं असेल तर आम्हाला 15 मिनिटांच्या वरती स्वतःला डिफेंड करावा लागेल. म्हणजे काय बंटी, आता आपण पळणार आणि चिंकीची टीम आपल्याला पकडणार का? हो, आता आपली पोझिशन्स एकदम वेगळ्या असणार आहेत गट्टू, आणि आपल्याला आता जिंकण्यासाठी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाचवायचंय. पण बंटी, मी थोडीच तुला जिंकू देणार आहे. बघच, 15 मिनिटं काय, तुम्ही 2च मिनिटात आउट व्हाल. बघूच यात. चला चला सुरू करूया. आता यावेळी चिंकीच्या टीमवाले मेंबर बसतात आणि चिंकी लाईनच्या एका एंडला उभी राहते. या गट्टूच्या टीमच्या लोकांनी आता तुम्हाला सगळ्यांना आउट करते. अरे गट्टू, आपल्याला स्वतःला जास्तीत जास्त इथे वाचवून ठेवायचंय. हेच आपलं गोल आहे. ओके बंटी, आपण हे करू शकतो. चल चल. मग काय होतं, गट्टू, बंटी आणि त्याचा एक टीम मेंबर ग्राउंडमध्ये येतो आणि चिंकी त्यांना पकडू लागते. थोड्याच वेळात चिंकी गट्टूच्या टीमच्या सगळ्या मेंबर्सना आउट करते. ओहो, अरे बंटी, लवकर सांग, माझ्या टीमने तुझ्या टीमला किती वेळात पकडलं? हा बंटी, सांग यांना की हे सगळे आउट झालेत. अरे ते गट्टू, चिंकी, ते मी अरे ते मी काय करतोयस बंटी? सांग ना लवकर, काय झालं? ते चिंकी, मी ते टायमर लावायचंच यावेळेला विसरून गेलो. काय? आय सॉरी मित्रांनो, मी यावेळेला टायमर लावायचं विसरलो. अरे पण कोण जिंकलं हे कसं समजणार? गट्टू, ह्यात समजण्यासारखं काय? ऑफकोर्स माझीच टीम जिंकलीये. तुम्हाला आम्ही किती कमी वेळात पकडलं आणि आउट केलं होतं. नाही चिंकी, माझी टीम जिंकलीये, तुझी नाही. गट्टू बरोबर म्हणतोय, आमचीच टीम जिंकलीये. यावरती सगळेजण भांडू लागतात आणि तेवढ्यात तिथे सोसायटीचे सेक्रेटरी अंकल येतात. अरे मुलांनो, भांडू नका. तिथे मी बऱ्याच वेळा बसून बेंचवर बसून तुमचा हा गेम बघतोय आणि मला माहितीये की कोणाची टीम जिंकली ते. बर काका, ते कसं? काका, तुम्हाला माहितीये की कोणती टीम जिंकली? मग सांगा ना लवकर. 2 मिनिटं मुलांनो. ज्या वेळेला गट्टूची टीम खेळायला आली होती तेव्हा मी माझ्या फोनमध्ये टायमर लावला होता आणि गट्टूच्या टीमने 15 मिनिटापेक्षा कमी वेळ घेतला आणि ते फक्त 12 मिनिटातच आउट झाले. त्यामुळे विनर चिंकीचीच टीम आहे. हे ऐकून चिंकी आणि तिच्या टीम मधले सगळेजण उड्या मारू लागतात. ये, बघितलंस गट्टू, मी जिंकले. यासोबतच सगळी मुलं एकत्र येऊन खो खो खेळतात आणि सोबतच खूप एन्जॉय करतात. पुंटून किड्स कडून पार्सल आहे. अरे आलं पार्सल. जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्याचसाठी आहे. वा वाई, ह्यात तर खूपच प्रोडक्ट्स आहेत. हे फिशिंग फंड काय बघ. तुम्हा दोघांना जे अक्षर मी सांगेल ते ह्या फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचंय. वाव, आता आपण फिशिंग करत करत अक्षर शिकणार आहे. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचा हात आणि डोळ्यांचा समन्वय चांगला होईल. ही घ्या लेस. आता ह्यामध्ये एक एक करून बीड्स टाकायचा प्रयत्न करायचा. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत यामध्ये. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स आहे, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा. हेलिकॉप्टर. संध्याकाळ झाली होती आणि गट्टू चिंकी पार्कमध्ये खेळत होते. किती वेळ झाला ना चिंकी, अजूनपर्यंत बंटी, हरी आणि गुड्डी नाही आले. खेळायला उशीर होतोय. जास्त उशीर झाला तर आई ओरडेल. हो गट्टू, मलाही वाटतंय की ते आज उशिरा येतील. काही हरकत नाही, तोपर्यंत आपण खेळूया. चल सांग, काय खेळायचं? तेवढ्यात गट्टूचं लक्ष थोड्या अंतरावर पडलेल्या हेलिकॉप्टरवर जातं. अरे चिंकी, हे बघ, हे तर एक हेलिकॉप्टर आहे.
आणि सोबत त्याचा रिमोटही आहे. हो गट्टू, पण हा कोणाचा आहे? जवळ तर कोणीच दिसत नाहीये. तेवढ्यात गट्टू हेलिकॉप्टर उचलून ते उडवण्याचा प्रयत्न करतो, पण हेलिकॉप्टर चाललं नाही. ओ, वाटतंय की हे हेलिकॉप्टर खराब आहे चिंकी. म्हणूनच हे ज्याचं आहे त्याने इथेच सोडलंय. नाहीतर कोणी असं आपलं हेलिकॉप्टर का टाकलं असतं? अरे पण हे तर चुकीचं आहे ना. ही कचरा टाकण्याची जागा आहे का? चल, हे एकदा आईला जाऊन दाखवूया. मग तीच सांगेल की आपण ह्याचं काय करायचं पुढे. हा, एकदम बरोबर. चल लवकर आईकडे जाऊया. गट्टू चिंकी धावतच जातात आणि घरी जाऊन आईला हेलिकॉप्टर दाखवतात. गट्टू चिंकी, हे चुकीचं आहे. तुम्ही असं कोणाचंही सामान घरी नाही आणू शकत. हे ज्याचं असेल तो शोधत असेल ना? नाही ग आई, आम्ही खूप शोधलं, पण कोणीच नव्हतं जवळ. म्हणून तर आम्ही घेऊन आलो. असं आहे. पण माहिती नाही हे हेलिकॉप्टर चांगलंय की खराब आहे. जर खराब असेल तर त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही. कदाचित खराब असल्यामुळेच कोणीतरी टाकलं असेल. गट्टू, चिंकी आणि आई बोलतच असतात की तेवढ्यात तिथे बाबा येतात आणि आई त्यांना सगळं काही सांगते. अच्छा, चल मला दाखव. मी बघतो यात काय गडबड आहे ते. बाबा हेलिकॉप्टरमध्ये काय गडबड आहे ते पाहत होते आणि गट्टू चिंकी अगदी लक्षपूर्वक बाबांकडे पाहत होते. अरे मुलांनो, हे हेलिकॉप्टर खराब नाहीये, याचा फक्त वायरचा प्रॉब्लेम आहे. थांबा, मी आत्ता ठीक करतो हे. एवढं बोलून बाबा हेलिकॉप्टरला ठीक करतात आणि गट्टू चिंकी आनंदाने उड्या मारू लागतात. वा बाबा, कमाल आहे तुमची. तुम्ही तर हे एकदम ठीक केलं. हो बाबा, थँक्यू सो मच. वेलकम मुलांनो. पण तुम्हाला खात्री होती ना की आजूबाजूला कुणी नव्हतं ज्याचं हे हेलिकॉप्टर असू शकतं? हो बाबा, आम्ही नीट बघितलं होतं. जवळ कोणीच नव्हतं. हा, ठीक आहे. तर मग तुम्ही खेळू शकता हे. गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतात आणि दुसऱ्या दिवशी खेळण्याची आतुरतेनं वाट पाहू लागतात. दुसरा दिवस उजाडतो आणि गट्टू चिंकी शाळेतून येऊन थेट गार्डनमध्ये खेळायला जातात. ते आपला नवीन हेलिकॉप्टर उडवायला खूप एक्सायटेड होते. वाव चिंकी, हे हेलिकॉप्टर किती उंच उडतंय. हो गट्टू, दे आता माझी पाळी आहे. हो चिंकी, फक्त 2 मिनिटं, मग तूच उडव. गट्टू चिंकी हेलिकॉप्टर उडवतच असतात. तेवढ्यात तिथे एक मुलगा आपल्या बाबांसोबत येतो. हॅलो, माझं नाव चिकू आहे आणि हे हेलिकॉप्टर माझं आहे. काय, हे तुझं आहे? पण काल आम्ही खूप शोधलं, पण तू नव्हता सापडला. हो, आणि हे हेलिकॉप्टर आम्हाला इथेच सापडलं. जर हे तुझं हेलिकॉप्टर आहे तर मग तू काल इथे असं का टाकलं होतंस? सॉरी, काल मी माझ्या हेलिकॉप्टर सोबत खूप वेळ खेळत होतो, पण अचानक ते वरती गेल्यानंतर खाली पडलं. मला वाटलं की ते हेलिकॉप्टर आता खराब झालंय, त्याच्यामुळे मी त्याला इथेच टाकून दिलं. चिकू, तू अगदी चुकीचा वागलास. असं आपलं सामान कुठेही टाकायचं नाही. सॉरी बाबा, पुढच्या वेळेस पासून लक्षात ठेवीन. पण मित्रांनो, हे हेलिकॉप्टर तर खराब झालं होतं ना, मग तुम्ही ते ठीक कसं केलं? चिकूचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी हसू लागतात. नाही चिकू, हे हेलिकॉप्टर खराब नव्हतं झालं. ह्याची तर फक्त एक वायर खराब झाली होती, जी आमच्या बाबांनी ठीक केली. आता सांग, तू हे उगाचच फेकलंस? गट्टू, चिकूला आपण त्याचा हेलिकॉप्टर परत देऊया. काय? बरं ठीक आहे. हेलिकॉप्टर परत देण्याची गोष्ट ऐकून गट्टू जरा उदास होतो, पण तरीही तो चिकूला हेलिकॉप्टर परत करायला लागतो. नाही मुलांनो, हे हेलिकॉप्टर तुम्ही दोघांनी मिळून दुरुस्त केलंय, त्यामुळे हे तुमचंच आहे. हे आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट समजून ठेवा. काय खरंच काका? आम्ही हे ठेवू शकतो? हो मुलांनो, अगदी. अरे वा, थँक्यू काका. थँक्यू चिकू. चला, आता आपण एकत्र तिघे मिळून हे हेलिकॉप्टर उडवूया. खूप मजा येईल. हो, काय मी सुद्धा हे उडवू शकतो? मग काय चिकू, हे तुझंच आहे ना? थँक्यू सो मच चिंकी, तुम्ही दोघं खूप छान आहात. मग गट्टू, चिंकी आणि चिकू मिळून एक एक करून हेलिकॉप्टर उडवतात. मग घरी जाऊन
गट्टू आणि चिंकी आईबाबांना सगळं काही सांगतात. फुटबॉल टुर्नामेंट. सकाळपासूनच शाळेमध्ये आज खूप एक्साइटमेंटचं वातावरण होतं, कारण प्रिन्सिपल सर एक महत्वाची सूचना करणार होते. अतिशय आनंदाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की या वर्षीचा इंटर स्कूल फुटबॉल टुर्नामेंट आपल्या शाळेत ऑर्गनाईज केला जाणार आहे. सगळे मुलं हे ऐकून टाळ्या वाजवू लागतात. गट्टू आणि चिंकी सुद्धा हे ऐकून खूप खुश होतात. स्पोर्ट्स टीचर खुरानाजी आणि मी डिसाईड केलं आहे की या टुर्नामेंटमध्ये आपल्या टीमचा कॅप्टन असेल गट्टू. मला पूर्ण खात्री आहे की या वर्षी ट्रॉफी आपली टीमच जिंकेल. ऑल द बेस्ट मुलांनो. ऑडिटोरियम मधून बाहेर आल्यानंतर सगळ्यांनी गट्टूचं अभिनंदन केलं. टीम मेंबर्सचं नाव जेव्हा नोटीस बोर्डवर आलं तेव्हा त्यात चिंकीचंही नाव होतं. खुराना सरांनी आधीच सांगितलं होतं की चिंकीचं डोकं खूप चालतं, म्हणून तिला टीम मध्ये सिलेक्ट केलं गेलंय. मॅचची स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग साठी कॉंग्रॅच्युलेशन चिंकी. थँक्यू गट्टू. ह्यावेळेस टुर्नामेंट जिंकण्यामध्ये आपण कधीच कमी पडणार नाही. हो चिंकी, मागच्या वर्षी सेंट जोसेफ कॉन्व्हेंटने फायनल मध्ये चीटिंगने मॅच जिंकली होती. या वेळेला आपण प्राण पणाला लावूया ट्रॉफी जिंकायला. टुर्नामेंट सुरू होण्यासाठी अजून 2 आठवडे होते आणि गट्टू, चिंकी आणि त्यांच्या टीमचे बाकी प्लेयर्स दररोज 2 तास प्रॅक्टिस करायचे. गट्टूने त्यांना सगळ्यांना त्यांच्या स्किल्सनुसार फॉरवर्ड, डिफेन्स आणि मिडफिल्डचे रूल सांगितले होते. चिंकीने 2 फिफा वर्ल्ड कप आणि इंग्लिश प्रीमियर लीगच्या स्पेशल व्हिडिओची लिस्ट बनवली होती आणि हे व्हिडिओज पाहून गट्टू आणि चिंकी मॅचेसची प्लॅनिंग करत होते. हा मेसीचा गोल बघ गट्टू, की त्याने एकट्याने कसं 5 प्लेयर्सला डॉच करत गोल केला होता. तुलाही असंच ड्रिबलिंगची प्रॅक्टिस करावी लागेल. हो चिंकी, ही मूव तर जबरदस्त होती. आणि अशा प्रकारे प्रॅक्टिस करता करता 2 आठवडे गेले आणि टुर्नामेंटच्या ओपनिंगचा दिवस आला. गट्टू, चिंकी आणि टीमचे बाकी मेंबर्स मैदानात आले. आपल्या टीमची जर्सी ह्या टुर्नामेंट मध्ये सगळ्यात जास्त आकर्षक आहे. हो चिंकी, हे घातल्यावरच खूप जोश आलाय. शाळेचं स्टेडियम दर्शकांनी भरलं होतं. माईकवर अनाउन्सर म्हणाले, या वर्षी टुर्नामेंटमध्ये 8 टीम्स आहेत जे नॉकआउट फॉर्मॅटमध्ये एकमेकांची मॅच खेळतील. जिंकणारी टीम पुढच्या राऊंडमध्ये जाईल आणि हरणारी टीम सरळ टुर्नामेंटच्या बाहेर. हे ऐकून चिंकीच्या जवळ उभ्या असलेल्या राजूने विचारलं, म्हणजे आपण एकही मॅच हारू शकत नाही? हो राजू, चॅम्पियन होण्यासाठी प्रत्येक मॅच जिंकणं गरजेचं आहे. आणि मग सुरू झाली टुर्नामेंटची पहिली मॅच, जिथे गट्टूच्या टीमचा सामना वुडक्राफ्ट इंटरनॅशनल सोबत होता. मॅचच्या पहिल्या 10 मिनिटातच वुडक्राफ्टने पहिला गोल केला. त्यानंतर गट्टूने गोल करायचा खूप प्रयत्न केला, पण वुडक्राफ्टचा डिफेन्स खूप स्ट्रॉंग होता. गट्टू खूप विचारात पडला. ह्यांचा डिफेन्स मी कसा तोडू? अर्ध्या वेळे अगोदरच वुडक्राफ्टने अजून एक गोल केला. 2-0 ची लीड बनवली. गट्टूचे टीममेट्स थोडे निराश होऊ लागले होते. अरे यार, आपण 2 गोल्सनी मागे गेलो. असं वाटतं आपण पहिल्याच राऊंड मधून टुर्नामेंट मधून बाहेर होऊ. तेवढ्यात चिंकी सगळ्या प्लेयर्सना म्हणाली, कम ऑन गाईज, आपण निराश नाही झालं पाहिजे. मी हे नोटीस केलंय की वुडक्राफ्टचे प्लेयर्स आपल्यापेक्षा जास्त थकलेले आहेत. आता सेकंड हाफ मध्ये सुरुवातीला आपण त्यांच्या गोलवर अटॅक नाही करायचा. फक्त बॉल आपल्याकडे ठेवायचा आणि त्यांच्या प्लेयर्सना पळवायचं. एकदम बरोबर. आणि मग 15-20 मिनिटांनी ते पूर्ण थकल्यानंतर आपण अटॅकिंग मूव्ह घ्यायची. गट्टू आणि चिंकीचा प्लॅन अगदी बरोबर निघाला. वुडक्राफ्ट इंटरनॅशनलची मुलं थोड्या वेळ पळाल्यानंतर बरेच थकले होते आणि गट्टूने पाहता पाहता एक मस्त गोल केला. गट्टूने गोल केल्यानंतर त्याच्या टीम मध्ये खूप जोश आला. बंटीने सुद्धा अजून एक गोल करून त्या स्कोरला 2-2 केलं. शाबास बंटी. मॅचच्या शेवटच्या मिनिटात गट्टूने वुडक्राफ्टच्या बरंच जवळ जाऊन बॉल चिंकीकडे पास केला आणि चिंकीने 3रा गोल केला. वाव चिंकी, हा गोल तर जबरदस्त होता. रेफरीने शिट्टी वाजवताच मॅच संपली आणि गट्टूची टीम 3-2 ने मॅच जिंकली. तिकडे दुसरीकडे सेंट जोसेफने 0-4च्या मार्जिनने मॅच सहज जिंकली होती आणि सेमीफायनलमध्ये आपली जागा बनवली. पहिल्या सेमीफायनलमध्ये सेंट जोसेफने अगदी चॅम्पियन सारखा खेळ दाखवला आणि वसंत व्हॅलीला 0-7 ने अगदी हरवून टाकलं. सेंट जोसेफच्या कॅप्टन आणि कोचमध्ये खूप ॲरोगन्स होता. प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये सेंट जोसेफचा कॅप्टन म्हणाला,
ट्रॉफी तर आम्ही जिंकणार. आमच्या समोर दुसरं कोणीही उभं राहू शकत नाही. विक्रांतचं हे ॲरोगंट स्टेटमेंट ऐकून गट्टूला खूप राग आला. ह्या विक्रांतचा गर्व तर तोडला पाहिजे. आधी सेमीफायनल्स मध्ये आपण शंकर विद्याश्रमला हरवूया आणि मग फायनल्स मध्ये विक्रांत आणि सेंट जोसेफ कॉन्व्हेंटला धडा शिकवूया. मग सुरू झाली सेमीफायनल मॅच. गट्टूची टीम आणि शंकर विद्याश्रम मध्ये. शंकर विद्याश्रमची मुलं खूप रफ गेम खेळायचे आणि अगदी मुद्दाम गट्टू आणि त्याच्या टीम मेंबर्सना जखमी करत होते. गट्टू, हे लोक तर बॉलला मारण्याऐवजी आपल्या पायावरच किक मारतायत. हो बंटी, मीही यांचा फाऊल गेम नोटीस केलाय. गट्टूने कॅप्टनच्या नात्याने रेफरीकडे तक्रार केली आणि जेव्हा शंकर विद्याश्रमच्या मुलांनी राजूला पाडलं तेव्हा त्याला रेफरीने येलो कार्ड दाखवलं. अर्ध्या वेळेपर्यंत स्कोअर 1-1 होता, पण अर्ध्या वेळेनंतर शंकर विद्याश्रमचा गेम अजूनच अग्रेसिव्ह झाला आणि त्यांच्या कॅप्टनने फाऊल करून गट्टूच्या डाव्या पायाला किक मारली. गट्टू जमिनीवर पडला आणि चिंकी त्याच्याकडे धावतच आली. गट्टू, लागला तर नाही ना? नाही चिंकी, काळजी नको करूस. पण जखम खूप मोठी होती आणि रेफरीने शंकर विद्याश्रमच्या कॅप्टनला रेड कार्ड दाखवून गेम मधून बाहेर केलं. गट्टू मोठ्या कष्टाने उठला आणि हळूहळू चालू लागला. गट्टू, तू बाहेर आरामात बस. अशा अवस्थेत खेळू नको. नाही बंटी, ही संधी आहे आपल्याला मॅच जिंकण्याची. त्यांच्या कॅप्टनला रेड कार्ड दाखवलंय. आता ते फक्त 10 प्लेयर्स आहेत. आता मी मॅच जिंकल्यानंतरच आराम करेन. गट्टूने त्रास सहन करत चांगला खेळ दाखवला आणि अजून एक गोल करून आपल्या टीमला 2-1च्या मार्जिनने जिंकवलं. पण गट्टूची जखम खूप होती आणि प्रिन्सिपल सरांना वाटत नव्हतं की फायनल मध्ये त्याची जखम वाढावी. गट्टू, तू ही फायनल मॅच स्किप कर. जर ही जखम अजून वाढली तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. मी ठीक आहे सर. मला आता फक्त ती ट्रॉफी दिसतीये आणि काही झालं तरी मला माझ्या शाळेसाठी ही ट्रॉफी जिंकायची आहे. दुसऱ्या दिवशी टुर्नामेंटची फायनल मॅच सुरू झाली. आई आणि बाबा सुद्धा गट्टू चिंकीला एन्करेज करण्यासाठी स्टेडियम मध्ये आले होते. मॅच सुरू होऊन 15 मिनिटं झाली होती आणि दोन्ही बाजूंनी भरपूर अटॅकिंग मूव्स बनले, पण आतापर्यंत कुठल्याही टीमने कुठलाही गोल केला नव्हता. सेंट जोसेफच्या कोचने कॅप्टन विक्रांतला म्हटलं, त्यांच्या टीमचा मेन थ्रेड गट्टू आहे. तुम्ही 2 प्लेयर्सला बॉल द्या की ते नेहमी गट्टू जवळ राहतील आणि त्याला कुठलाही मूव्ह बनवायची संधी देऊ नका. विक्रांतने असंच केलं आणि त्याचे 2 प्लेयर सतत गट्टूच्या सोबतच राहायचे. आता गट्टूला कुठलीही मूव्ह बनवणं अवघड झालं होतं. चिंकी, सेंट जोसेफच्या 2 प्लेयरनी गट्टूला घेरलं आहे. हो राजू, आपल्याला आता काहीतरी करावं लागेल. अर्ध्या वेळेपर्यंत स्कोअर 0-0 राहिला, पण बरोबर अर्ध्या वेळेनंतर सेंट जोसेफने लेफ्ट कडून एक सरप्राईज मूव्ह बनवलं आणि त्यांच्या कॅप्टनने गोल बनवून 0-1ची लीड बनवली. मी म्हणालो होतो ना, या वर्षी ट्रॉफी आपणच जिंकू. वेळ भराभर चालली होती आणि गट्टूच्या टीमला गोल बनवायला संधीच मिळत नव्हती. चिंकी, सेंट जोसेफची टीम आता निगेटिव्ह टॅक्टिक्स वापरतीये. हो, आता ते फक्त बॉल स्वतःकडे ठेवून वेळ वाया घालवतात. आपल्यासाठी हे चांगलं आहे. ते नेहमीच एक गोलच पुढे असणार आहेत. मला फक्त इक्विलायझर गोल मारायची संधी मिळायला हवी. आता मॅच संपायला फक्त 5 मिनिटं बाकी होती आणि गट्टूच्या टीमला गोल करण्याची कुठलीच संधी मिळत नव्हती. गट्टू, तो मेसीचा व्हिडिओ आठव, ज्यामध्ये त्याने 5 प्लेयर्सला डॉच करत गोल केला होता. तुलाही कदाचित तसंच करावं लागेल. बरोबर बोललीस चिंकी, आता मी तोच प्रयत्न करतो. मॅच संपण्याच्या अगोदर अगदी 2 मिनिटं त्याला संधी मिळाली आणि त्याने मेसी सारखे अगदी मॅजिकल मूव्स दाखवून सेंट जोसेफच्या डिफेन्स लिंकला तोडलं आणि गोल केला. वाव गट्टू, ही वाली मूव्स तर ऑसम होती. गेम टाइम संपल्यानंतर स्कोअर 1-1ने टाईट होता आणि आता टाय ब्रेकरची वेळ होती. टाय ब्रेकर मध्ये दोन्ही टीमने शानदार खेळ दाखवला आणि पहिल्या 4 शॉट्स नंतरही दोघांकडूनही एकही गोल झाला नाही. सेंट जोसेफच्या कोचने आपल्या कॅप्टन विक्रांतला म्हटलं, विक्रांत, हा शेवटचा चान्स आहे गोल करायचा. विक्रांत मध्ये ॲरोगन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स भरला होता. डोंट वरी सर, माझ्या शॉट्सला यांचा गोलकीपर नाही अडवू शकत. विक्रांतने गोलकीपरला ब्लफ करत राईट साईडला किक मारली, पण गोलकीपरने डाईव्ह करून बॉलला बाहेर पाठवलं. आता गट्टूची पाळी होती. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे गट्टू. गट्टूने एक खोल श्वास घेतला आणि एक जबरदस्त अँग्युलर शॉट मारला, जो हवेला कर्व करत गोलच्या राईट साईडला लागला. वाव गट्टू, व्हॉट अ शॉट. गट्टू, यू आर द बेस्ट.
या शानदार गोल सोबतच गट्टूची टीम या टुर्नामेंटची चॅम्पियन बनली. तसंच सेंट जोसेफच्या कॅप्टन आणि कोचचा घमंड तुटला होता आणि विक्रांत मान खाली घालून चुपचाप तिथून गेला. स्टेजवर जेव्हा गट्टूने ट्रॉफी उचलली तेव्हा त्याची सगळी टीम, प्रिन्सिपल सर आणि आई बाबा सुद्धा टाळ्या वाजवून सेलिब्रेट करत होते. तू कमाल केलीस गट्टू. फायनली ट्रॉफी आपण जिंकली. तुझ्याशिवाय हे यश शक्य नव्हतं चिंकी. हे पूर्ण टीमचं यश आहे. प्रिन्सिपल सरांनी गट्टू चिंकीच्या आईबाबांना म्हटलं, खरंच कमालीची मुलं आहेत गट्टू आणि चिंकी. आई आणि बाबा हे ऐकून खूप प्राऊड फील करतात. आजीचा वाढदिवस आणि फॅमिली गेम्स नाईट. आज गट्टू चिंकीच्या आजीचा वाढदिवस होता आणि गट्टू चिंकीच्या घरी आजीसोबत आत्या, काका आणि काका काकू सुद्धा आले होते. आज खूप दिवसानंतर सगळ्या फॅमिलीचा एकत्र डिनरचा प्लॅन होता. त्यामुळे आई, काकू आणि आत्या किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या आणि बाकी सगळे लिव्हिंग रूम मध्ये बसून गप्पा मारत होते. जिजाजी, असं वाटतंय जेवण तयार आहे. बघा केवढा छान वास येतोय. हा, मग आता आपल्याला किचन मध्ये जायला हवं आणि जेवण टेबलावर ठेवायला त्या सगळ्यांची मदत करायला हवी. एकदम बरोबर. जा तुम्ही तिघं त्यांची मदत करा. आणि गट्टू चिंकी, या तुम्ही माझ्याजवळ येऊन बसा. ओके आजी. सगळेजण मिळून डायनिंग टेबलवर जेवण वाढून घेतात. यानंतर सगळे सोबत बसून जेवण करतात. पण तेवढ्यात गट्टू पाहतो की आजीच्या डोळ्यात अश्रू आलेत. काय झालं आजी? तू का रडतीयस? गट्टूचं बोलणं ऐकून सगळेजण आजीकडे पाहू लागतात आणि आजी खरोखरच रडत होती. काय झालं आई? तुम्ही का रडताय? काही नाही मुलांनो. आज खूप दिवसांनंतर तुम्हा सगळ्यांना एकत्र बघून खूप आनंद वाटला. हे तर आनंदाश्रू आहेत. हे ऐकून सगळेजण खूप आश्चर्यचकित होतात. अहो आई, त्यात रडण्यासारखं काय? आम्ही सगळे नेहमी तुमच्या सोबत आहोत. हो, सोबत असता पण जवळ नाही म्हणून फक्त. बरं, स्वयंपाक खूप छान झालाय बरं माझ्या मुलांनो. सगळे पुन्हा जेवण करू लागतात. पण गट्टू चिंकीच्या डोक्यात एक आयडिया येते. जेवण झाल्या झाल्या ते आपल्या खोलीकडे धावतात. अरे, हे गट्टू चिंकी त्यांच्या खोलीत का चालले गेले? काय झालं त्यांना? माहित नाही ताई. त्या दोघांच्या डोक्यात काय चालू असतं त्या दोघांनाच माहित. सगळेजण लिव्हिंग रूम मध्ये बसून गप्पा मारत असतात की तेवढ्यात गट्टू चिंकी तिथे एक नकली माईक घेऊन येतात आणि अनाउन्समेंट करतात. ऐका ऐका ऐका, माझ्या प्रिय घरातल्या सदस्यांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक मोठी घोषणा आहे. हे ऐकून सगळेजण चकित होऊन जातात. मुलांनो, कसली घोषणा? फॅमिली गेम्स नाईटची घोषणा आहे. काय? फॅमिली गेम्स नाईट? ऐकायला तर खूपच मस्त वाटतंय. हो मुलांनो, ही तर खूप छान आयडिया आहे. हो बाबा, आपण सगळे मिळून हे खेळ खेळणारे. मी, चिंकी, आत्या, काका, काका काकू, तुम्ही आणि आईही आणि आजी सुद्धा. तुला सुद्धा गेम्स खेळावे लागणारे. हो आजी, हा प्लॅन आम्ही खास तुझ्यासाठी बनवलाय. म्हणजे तुला तुझा हा वाढदिवस नेहमी लक्षात राहील. ठीक आहे मुलांनो, मी सुद्धा नक्की गेम्स खेळेन. पण कोणते गेम्स असणारे? लगेच सांगतो आजी. चिंकी माईक पकडते आणि अनाउन्समेंट करत सगळ्यांना सांगते. सो लेडीज अँड जेंटलमेन, आज आपल्या लाडक्या आजीचा वाढदिवस आहे. तर सगळ्यात आधी आपण खेळणार आहोत. नाही नाही चिंकी बाळा, थांब. आज माझा वाढदिवस आहे ना, तर सगळ्यात पहिले गेम मी खेळणार. हे ऐकून सगळेजण चकित होतात. तर सगळ्यात आधी मी तुमच्या सगळ्यांच्या टीम्स बनवेन. ओके आजी. यानंतर आजी गट्टू चिंकीची एक टीम बनवते आणि आई, बाबा, काका, काकू, आत्या आणि काकांची वेगळी टीम बनवतात. ती सगळ्यांच्या खुर्चीसमोर एका टेबलावर एक प्लेट ठेवते ज्यात चॉकलेट्स होते आणि त्यापुढे फुगे देखील ठेवते. बघा मुलांनो, तुम्हाला ह्या 2 फुग्यांना खाली पडण्यापासून रोखायचंय आणि सोबतच ही चॉकलेट सुद्धा लवकरात लवकर संपवायची आहेत. जो सगळ्यात आधी चॉकलेट संपवणार तो जिंकणार. आजी, हा तर खूपच यम्मी गेम आहे. गट्टूचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात आणि सगळ्यात अगोदर आई बाबा येतात.
आई बाबा दोघेही फुगे हवेत उडवतात आणि पटकन एक चॉकलेट तोंडात ठेवतात. अरे तुम्ही तुमचा फुगा बघा, खाली नको पडायला. तू चॉकलेट खा पटापटा. आई बाबांना असं बोलताना बघून सगळेजण हसून अगदी लोटपोट होऊन जातात. पण काहीच सेकंदात बाबांचा फुगा खाली पडून फुटून जातो आणि ते दोघे हारतात. यानंतर आत्या आणि काका येतात, पण आत्याचा फुगा तर लगेच फुटतो तिच्या मोठ्या नखांमुळे. ओहो, मी तुला किती वेळा सांगितलंय, इतकी मोठी नखं ठेवू नकोस. बघितलं ना आपण हारलो. अरे बरं झालं तू हरलास, नाहीतर ही चॉकलेट्स खाऊन तुझं पोट अजून सुटलं असतं. आजीच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. यानंतर काका काकू मैदानात येतात, पण ते सुद्धा लवकरच हारतात. पण जेव्हा गट्टू चिंकी येतात तेव्हा तर कमालच होते. चिंकी चालू कर. हो गट्टू. चिंकी पटापट चॉकलेट खायला लागते आणि गट्टू एकटाच फुगे सांभाळतो. काहीच सेकंदात चिंकी सगळे चॉकलेट संपवते आणि फुगे सुद्धा खाली पडत नाहीत. शाब्बास मुलांनो, तुम्ही तुमच्या आई बाबांपेक्षा जास्त समजूतदार आहात. अगदी तुमच्या आजीवर गेले आहात. खरंय, ही मुलं आपल्यापेक्षा जास्त समजूतदार आणि हुशार आहेत. पण आता आपण कुठला गेम खेळतोय? मी सांगतो. आता आपण खेळणार आहोत एक क्विज, जो आजीशी संबंधित असेल. ह्यावरून आपल्याला कळेल की आजीला सगळ्यात चांगलं कोण ओळखतं. हा तर खूपच मजेशीर खेळ आहे मुलांनो. तर चला आपण सुरू करूया ही क्विज. आजी, तू माझ्यासोबत आणि चिंकी सोबत इथे सोफ्यावर येऊन बस आणि बाकी सगळे प्लेयर्स इथे खुर्च्यांवर बसतील. गट्टू चिंकीने सोफ्याच्या समोर 6 खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या, ज्यामध्ये आई बाबा, आत्या काका आणि काका काकूसाठी जागा होती. यानंतर गट्टू चिंकी प्रश्न विचारू लागतात. चला तर मग, आम्ही 3 प्रश्न विचारणार. जो सगळ्यात बरोबर उत्तर देईल त्याचं आजीवर सगळ्यात जास्त प्रेम असणार आहे, कारण त्याला आजीबाबत सगळं काही माहितीये. हा हा, मी तर तयार आहे. मी आईला चांगलं जाणतो. हो हो, दादाला माहिती असेल, पण माझ्यापेक्षा जास्त नाही. ह, तुम्ही दोघं मला विसरू नका, कळलं? मी सगळ्यात छोटा आहे आणि आईच्या जवळ सगळ्यात जास्त राहिलोय, त्यामुळे मला सगळं माहितीये. अरे बास बास, आता लगेच कळेल की कोण जिंकणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, आजीचा आवडता गोड पदार्थ कोणता? गट्टू चिंकीला वाटलं होतं हा प्रश्न अवघड आहे, पण सगळे लगेच आपला हात वर करतात. काय म्हणजे तुम्हा सगळ्यांना उत्तर माहितीये? नाहीतर काय गट्टू चिंकी, कारण आम्ही सगळे आपल्या आजीला चांगलं ओळखतो. त्यांना खव्याचे पदार्थ खायला खूप आवडतं. म्हणूनच मी त्यांच्या आवडत्या दुकानामधून आधीच खव्याचे पदार्थ मागवून ठेवलेत. काय खरंच? मग तर मला आत्ताच ती मिठाई खायचीये. सगळेजण हसू लागतात. आई आजीला मिठाई आणून देते आणि मग चिंकी पुढचा प्रश्न विचारते. बरं, आता दुसरा प्रश्न, आजीला फिरायला जायला सगळ्यात जास्त कुठे आवडतं सांगा बरं. पण या वेळेला सुद्धा सगळेच जण हात वर करतात. यावेळी सगळ्यात अगोदर काका हात वर करून म्हणतात, आईंना केव्हापासून वैष्णोदेवीला जायचं होतं. त्यांना तिथे जायला खूप आवडतं आणि म्हणून मी त्यांच्याकरता 1 आठवड्यानंतरच्या यात्रेची तिकीटं बुक केली आहेत, त्यांच्या वाढदिवसाचं सरप्राईज गिफ्ट. काय खरंच बाळा? हो हो आई, ही माझीच आयडिया होती. यानंतर गट्टू चिंकी तिसरा प्रश्न विचारतात आणि सगळेजण या प्रश्नाचं योग्य उत्तर देतात. हे पाहून आजीला खूप आनंद होतो की त्यांची सगळी मुलं त्यांच्यावर एवढं प्रेम करतात. ओके, माझ्या प्रिय घरातल्या सदस्यांनो, आता आपण खेळणार आहोत पासिंग द पार्सल. ज्याच्या जवळ हे पार्सल येऊन थांबेल त्याला आम्ही दिलेला टास्क पूर्ण करावा लागेल. हे तर अजूनच मजेदार आहे. तेवढ्यात गट्टू चिंकी सगळ्यांना सर्कलमध्ये बसवतात आणि एका कुशनला पार्सल बनवून आळीपाळीने सगळ्यांकडे देऊ लागतात. म्युझिक ऑन होतं आणि अचानक चिंकी म्युझिक ऑफ करते. पार्सल बाबांच्या जवळ येऊन थांबतं. तर आता मला काय करायचंय गट्टू चिंकी? बाबा, तुम्हाला ना क्लासिकल डान्स करायचा आहे.
आणि तेही हिपहॉप गाण्यावर. हे ऐकून बाबा मात्र चकित होतात आणि बाकी सगळे हसू लागतात. गट्टू लगेच हिपहॉप म्युझिक लावतो. काय? अरे पण मी यात काय करू? अरे या गाण्यावर क्लासिकल डान्स कसा करू? अच्छा, हे घ्या. बाबा अगदी विचित्र पद्धतीने तो क्लासिकल डान्स करू लागतात, जो बघून सगळेजण अगदी हसून हसून लोळू लागतात. आणि यानंतर पुन्हा गेम सुरू होतो. पण जसं चिंकी म्युझिक थांबवते, पार्सल काकांच्या हाती जातं. हा तर गट्टू चिंकी सांगा, काय करावं लागेल मला? काका तुला गट्टू कन्फ्यूज होत होता की काकांकडून काय करून घ्यावं. पण तेवढ्यात आजी म्हणते, मी सांगते, तू ना आम्हा सगळ्यांना जवळच्या कुल्फीच्या दुकानात घेऊन जा आणि आम्हा सगळ्यांना कुल्फी दे. अरे वा आजी, काय बोललीस तू? जसं तुम्ही म्हणाल बर्थडे गर्ल. काकांचं बोलणं ऐकून सगळेजण हसू लागतात आणि मग सगळे सोबत कुल्फी खायला जातात. आणि अशा प्रकारे गट्टू चिंकी आपली फॅमिली गेम्स नाईट एन्जॉय करतात. इंटर स्कूल ऑलिम्पिक्स. शाळा सुटल्यानंतर गट्टू चिंकी शाळेबाहेर जातात आणि पाहतात की शाळेच्या बाहेर काही मुलांची गर्दी जमली आहे. गट्टू चिंकी तिथे जाऊन पाहतात तर तिथे काही सिनियर सगळ्या मुलांना पॅम्पलेट्स वाटत असतात. गट्टू सुद्धा एक पॅम्पलेट घेतो आणि ते वाचत वाचत घरी जाऊ लागतो. चिंकी, हे तर आंतरशालेय ऑलिम्पिक्सच्या बाबतीत आहे. आपल्याला ह्यात भाग घ्यायलाच हवा. काय खरंच गट्टू? ठीक आहे, आपण घरी गेल्यावर आईला दाखवूया. गट्टू चिंकी घरी जाताच आईला ते पॅम्पलेट दाखवतात. आई ते वाचून म्हणते, वा मुलांनो, ही तर खूपच सुंदर संधी आहे. तुम्ही दोघांनी ह्यात भाग घ्यायलाच हवा. पण आई, आम्ही दोघं कशात भाग घेऊ? हो आई, माझाही गोंधळ उडालाय अगदी. ह्यात तर 20 पेक्षा जास्त खेळ आहेत. गट्टू चिंकी, तुम्हाला प्रत्येक खेळाविषयी माहिती हवी आणि त्यानंतर तुम्हाला जो खेळ सगळ्यात जास्त आवडेल आणि ज्यामध्ये तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकाल तो खेळ खेळा. हो ठीक आहे आई, मला समजलं. हो, चल चिंकी, आपण कामाला लागूया. मग गट्टू आणि चिंकी गार्डन मध्ये जाऊन एक एक खेळ ट्राय करू लागतात. थोड्याच वेळात त्यांनी बरेचसे गेम ट्राय करून बघितले आणि मग त्यानंतर दोघेही धावत घरी येतात. गट्टू चिंकी, तुम्ही ठरवलं का तुम्ही कोणत्या खेळात भाग घेणार आहे ते? हो आई, ठरवलं. खूप छान. सांगा बरं, काय ठरवलंय? आई, मी बास्केटबॉल मध्ये भाग घेणार आहे. अरे वा, खूपच छान. आणि तू चिंकी? आई, मी टेबल टेनिस मध्ये भाग घेणार आहे. बर, ठीक आहे मुलांनो, मग तुम्ही ह्याच खेळांसाठी शाळेमध्ये उद्या नाव नोंदवा, ठीक आहे? ओके आई. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी स्कूल ऑलिम्पिक्स मध्ये आपलं नाव नोंदवतात आणि मग पीटीचे सर आणि ऑलिम्पिक्स मध्ये भाग घेणाऱ्या इतर मुलांसोबत तेही सराव करू लागतात. सरावानंतर दोघेही घरी येतात. गट्टू चिंकी, आज तुमच्या प्रॅक्टिसचा पहिला दिवस होता ना? कसं झालं सगळं? एवढं काही खास नव्हतं बाबा. मी तेवढं चांगलं बास्केटबॉल नाही खेळू शकलो जसं मला वाटलं होतं. हो बाबा, माझ्याकडूनही टेनिस मध्ये चुका झाल्या आहेत. अरे काही हरकत नाही मुलांनो, आजचा पहिला दिवस होता ना. मुलांनो, तुम्हाला हार्डवर्क सोबतच स्मार्ट वर्कही करायला हवं. तुम्ही तुमच्या खेळांच्या बेस्ट प्लेअरचे व्हिडिओ पहा. जसं चिंकी, तू टेबल टेनिसची बेस्ट प्लेअर मनिका बत्रा हिच्याबद्दल वाच आणि त्यांचे मूव्स पहा. आणि गट्टू, तू सतनाम सिंगला पहा. गट्टू चिंकीला ही आयडिया आवडते आणि मग ते आपल्या बेस्ट प्लेअरला पाहू लागतात आणि त्यांच्यापासून शिकू लागतात. आणि केव्हा इंटर स्कूल ऑलिम्पिक्सचा दिवस उजाडतो कळतच नाही. गट्टू चिंकी, तुम्ही एक्सायटेड आहात ना? शेवटी एकदाचा स्पर्धेचा दिवस आला. हो आई, पण थोडं नर्वसही. बाबा माहितीये, आज शहरातले सगळ्यात बेस्ट खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करणार आहे. स्पर्धा खरंच खूप टफ होणार आहे. अरे काही हरकत नाही, तुम्ही सुद्धा खूप बेस्ट आहात. बोलता बोलता सगळेजण लोकेशनवर पोहोचतात आणि मग आई बाबा गट्टू चिंकीला त्यांच्या टीम्सकडे नेऊन सोडतात आणि स्वतः हॉलमधल्या सीट्सवर जाऊन बसतात. बंटी, हरी आणि गुड्डी सुद्धा आपल्या सगळ्या क्लास सोबत आले होते आणि ते सगळे गट्टू चिंकी करता चीअर करत होते. तेवढ्यात टेनिसची मॅच सुरू होते आणि सगळ्यात अगोदर चिंकी येते आपल्या ऑपोनंट सोबत. चिंकी, चिंकी, चिंकी. तेवढ्यात रेफरीच्या विसलचा आवाज येतो
आणि टेनिसची मॅच सुरू होते. यात 3 राऊंड्स होणार होते आणि खूप प्रॅक्टिसमुळे चिंकी सहज पहिली मॅच जिंकते. जशी ती पहिली मॅच जिंकते तेव्हा हॉलमधले सगळेजण तिला चीअर करू लागतात. पण अजून तिला बाकी 2 राऊंड्स जिंकायचे होते. चिंकी बेटा, हे घे पाणी. तू काळजी करू नकोस, फक्त छान खेळ. हो बाबा, मी पूर्ण प्रयत्न करेन. चिंकी दुसरी मॅच खेळायला जाते आणि त्यातही ती आपल्या ऑपोनंटला हरवते. पण तिसऱ्या मॅच मध्ये चिंकीचा पाय मुरगळतो आणि तिचा शॉट मिस होतो, ज्यामुळे ती आपल्या फायनल राऊंड मध्ये हारते. चिंकी उदास होऊन आईबाबांजवळ येते. चिंकी बाळा, काही हरकत नाही. आता आपण सगळे मिळून गट्टूला चीअर करूया. हो आई, ठीक आहे. तसंही मला इतकी भीती वाटत होती की मला वाटलेलं मी पहिल्याच राऊंडला बाद होईल. हो बेटा, पण तू हिम्मत हरली नाहीस आणि दुसऱ्या राऊंड पर्यंत छान खेळलीस. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. आणि गट्टूची बास्केटबॉल मॅच सुरू होते. गट्टूची टीम हॉलमध्ये येते आणि त्यांच्या समोर असते दुसऱ्या शाळेची बास्केटबॉल टीम. गट्टू, गट्टू, गट्टू. थोड्याच वेळात रेफरीच्या शिट्टीनंतर मॅच सुरू होते आणि या बास्केटबॉलची मॅच खरोखरच मजेदार होती. सुरुवातीला ऑपोनंट टीम खूप छान खेळत होती, पण नंतर गट्टूची टीम फॉर्म मध्ये येते आणि मग ते सगळे सतत गोल्स करतात आणि शेवटी गट्टू गोल करतो आणि यासोबतच गट्टूची टीम जिंकते. सगळी मुलं जोर जोरात टाळ्या वाजवू लागतात. ये गट्टू, तू करून दाखवलास. पहिलं बक्षीस. गट्टूच्या टीम मधले सगळेजण गट्टूला उचलतात आणि खांद्यावर घेतात आणि चीअर करू लागतात, कारण गट्टूच्या लास्ट गोलमुळेच ते जिंकले होते. यानंतर गट्टू चिंकी आई बाबांसोबत ऑलिम्पिक्सच्या बाकी गेम्सचा आनंद घेतात, जसं बॅडमिंटन, आर्चरी, हॉकी, चेस, शूटिंग आणि अगदी बॉक्सिंग सुद्धा. गट्टू, कितीतरी खेळ आहेत आणि किती मजा येते इथे. इथल्या लोकांमध्ये किती उत्साह आहे, हो ना? एकदम बरोबर चिंकी. प्रत्येक जण किती एन्जॉय करतोय. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात छान अनुभव आहे. तेव्हा सगळे गेम्स संपतात आणि मुलांना प्राइज घेण्यासाठी बोलावलं जातं. सर्वात प्रथम चिंकीला बोलावलं जातं आणि तिला सेकंड प्राइज मिळतं. आई, बाबा आणि बाकी मुलं चिंकीसाठी खूप टाळ्या वाजवू लागतात. अभिनंदन चिंकी. चिंकी नंतर गट्टूला सुद्धा बोलावून त्याच्या टीम मेंबर सोबत त्याला फर्स्ट प्राइज दिलं जातं. यानंतर गट्टू चिंकी आई बाबांसोबत घरी जाऊ लागतात. आई, आज तर मी खूप थकलोय. हो, मी पण. हो मुलांनो, म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये घेऊन जातोय सेलिब्रेशनसाठी. वाव, थँक्यू सो मच आई बाबा. गट्टू चिंकी आई बाबांसोबत रेस्टॉरंट मध्ये सेलिब्रेट करतात आणि दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये प्रिन्सिपल मॅम पण त्यांना अवॉर्ड देतात आणि यामुळे गट्टू चिंकीला अजून नवीन नवीन गोष्टींमध्ये सहभागी व्हायची प्रेरणा मिळते. आमरस चॅलेंज. गट्टू आणि चिंकीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या. दोघेही आपल्या सुट्ट्या खूप एन्जॉय करत होते. आई रोज त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवत होती आणि आज आईने बनवलाय थंडगार, रसाळ आणि मजेदार आमरस. गट्टू, चिंकी, तुम्ही दोघं लवकर जेवण आटपा बरं, कारण जेवणानंतर तुम्हाला मिळणार आहे आमरस. ये! आईचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी पटकन आपला लंच संपवू लागतात. आई, माझं जेवण झालं. आणि माझंही. फक्त 2 मिनिटं थांबा, मी आलेच. हा. आई एका मोठ्या ट्रे मध्ये आंब्याच्या 4 वाट्या भरून आणते. एक गट्टूसाठी, एक चिंकीसाठी, एक बाबांसाठी आणि एक स्वतःसाठी. आमरस बघताच गट्टू आणि चिंकीच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक येते. दोघेही जेव्हा आपापल्या वाट्या उचलू लागतात, बाबा त्यांना अडवतात. थांबा. काय झालं बाबा? गट्टू, चिंकी, तुम्हाला माहितीये, फ्रीज मध्ये आमरसाचा अजून एक बाउल ठेवलेला आहे. अजून एक वाटी? हो, पण तो बाउल तुमच्या दोघांपैकी कोणाला एकालाच मिळणार आहे. कोणाला? जो जिंकेल माझा आमरस चॅलेंज. आमरस चॅलेंज? ते काय? मी सांगतो. आमरस चॅलेंज मध्ये असतील आंब्याविषयीचे 3 गेम्स. तुमच्या दोघांपैकी जो जास्त गेम्स जिंकेल, फ्रीज मध्ये ठेवलेला आमरस त्याला मिळेल. काय मग दोघं तयार आहात का? मी तयार आहे. मी सुद्धा.
आई, बाबा, गट्टू आणि चिंकी जवळच्या गार्डनमध्ये जातात. गार्डनमध्ये एक टेबल ठेवलेला होता आणि टेबलावर ठेवलेले असतात 2 आमरसाचे बाऊल. तर सुरू करूया आमरस चॅलेंजचा पहिला गेम. या चॅलेंजमध्ये तुम्ही दोघं हे आमरस पिणार, पण आपल्या हातांचा वापर न करता. रेडी, स्टेडी, गो. गट्टू आणि चिंकी आपले हात न वापरता आमरस प्यायला सुरुवात करतात. गट्टू पटापट आमरस संपवण्याच्या तयारीला लागतो, तर चिंकी खूप हळूहळू पीत असते. गट्टूकडे पाहून वाटतंय की हा गेम तो जिंकणार आहे. काहीच सेकंदात गट्टूचा बाऊल रिकामा होतो. बाबा, मी जिंकलो. जिंकलास कसा हा? तुझ्या चेहऱ्यावरती लागलेला आमरस कसा पिणार आहेस? बाबांचं बोलणं ऐकून गट्टू टेन्शनमध्ये येतो. माझ्या चेहऱ्यावर तर सगळा आमरस लागलाय. आता हाताचा वापर न करता मी सगळा आमरस कसा पिऊ? गट्टू आपल्या जिभेने आपल्या चेहऱ्यावरती लागलेला आमरस पिण्याचा प्रयत्न करू लागतो, पण त्याची छोटीशी जीभ फार दूरपर्यंत काही पोहोचू शकत नाही. आई बाबा त्याला बघून हसू लागतात. दुसरीकडे चिंकीचा बाऊल हळूहळू संपू लागतो आणि काही सेकंदात तिचा बाऊल संपूर्णपणे संपतो. बाबा, माझा आमरस संपला. शाबास बेटा, तू आहेस आमरस चॅलेंजच्या पहिल्या गेमची विजेती. ये. दुसऱ्या गेमसाठी गट्टू चिंकीच्या डोक्यावर बाबा एक एक आमरसाच्या वाट्या ठेवतात. त्या दोघांच्या समोर असते एक फिनिशिंग लाईन, पण त्यांच्या रस्त्यात असतात खूप सारे अडथळे. यावेळी मी घाई नाही करणार. गट्टू आणि चिंकी हळूहळू फिनिशिंग लाईनच्या दिशेने चालू लागतात. तेवढ्यात त्यांच्या रस्त्यात एक टायर येतो, तर कधी एक कार्डबोर्ड बॉक्स, पण दोघेही आपला बॅलन्स बनवून ठेवतात. काहीच सेकंदात चिंकी गट्टूच्या पुढे निघते. ही चिंकी तर माझ्या पुढे गेली. आता काय करू? काहीच सेकंदात चिंकीच्या समोर एक स्किपिंग रोप येते. चिंकीचा पाय जसा त्या स्किपिंग रोपला लागतो, तिचा बॅलन्स बिघडून जातो. पण चिंकी खूप समजूतदारपणे स्वतःला बॅलन्स करते. जोपर्यंत चिंकी स्वतःला बॅलन्स करते, गट्टू तिच्यापेक्षा पुढे जातो. ओ नो, हा गट्टू तर माझ्या पुढे गेला. गट्टूपेक्षा जोरात पुढे जाण्यासाठी फिनिशिंग लाईनकडे चिंकी खूप जोरात धावते. जेव्हा गट्टू फिनिशिंग लाईनच्या खूप जवळ जाऊन पोहोचतो, तेव्हा चिंकी आपल्या स्पीडला खूपच जास्त वाढवते. पण तेवढ्यात ती एका खांबाला धडकते. तिचा बॅलन्स बिघडू लागतो आणि तिच्या आमरसाची वाटी खाली पडते. दुसरीकडे गट्टू फिनिशिंग लाईनच्या जवळ पोहोचून जातो. मी पोचलो. गट्टू चिंकी, आता तुम्ही दोघांनी एक एक गेम जिंकला आहे, त्यामुळे तिसरा गेम जो जिंकेल या आमरस चॅलेंजचा विनर तोच बनेल. इकडेही एक टेबल ठेवलाय आणि तिकडेही. या टेबलवरही 2 बाउल्स ठेवलेत आणि त्या टेबलवरही. पण या टेबलच्या बाउल्समध्ये आमरस आहे आणि त्या टेबलच्या बाउल्समध्ये काहीही नाही. मग आम्हाला काय करायचंय बाबा? तुम्हाला दोघांना एका चमच्यात आमरस भरायचा आहे आणि जाऊन आपल्या बाउलमध्ये टाकायचा आहे. जो न सांडता आमरस त्या बाउलमध्ये टाकून येईल तो या खेळाचा विनर होईल. हे घ्या मुलांनो, तुमच्या दोघांचे चमचे. गट्टू आणि चिंकी आपापल्या चमच्यामध्ये आमरस भरतात आणि चालत दुसऱ्या टेबलकडे जाऊ लागतात. दोघांचंही लक्ष आपल्या चमच्यातल्या आमरसाला वाचवण्यात होतं. दोघांनाही माहित होतं की छोटी जरी चूक झाली तर ते हा गेम हरू शकतात. हा खेळ तर सगळ्यात अवघड आहे. हा खेळ कमी, आपत्तीच जास्त आहे. थोड्याच वेळात गट्टू आणि चिंकी टेबलपर्यंत पोहोचतात आणि आमरसाला आपापल्या बाउलमध्ये ते टाकतात. शाबास मुलांनो, तुम्ही दोघं खूप छान खेळताय. गट्टू आणि चिंकीचा कॉन्फिडन्स अचानकच वाढतो. त्यांना वाटतं की ते एक एक चमचा करून पूर्ण आमरस त्या दुसऱ्या बाउलमध्ये टाकू शकतील. दोघेही या टेबलपासून त्या टेबलपर्यंत खूप चक्रा मारतात. कधी चिंकी पुढे निघून जाते तर कधी गट्टू. दोघांमध्ये अगदी काट्याची टक्कर होते. कोण जिंकणार आणि कोण हारणार हे सांगणं खूप अवघड होऊन बसतं. सगळं अगदी ठीक चाललेलं होतं, पण तेवढ्यात एक माळी काका पाण्याची मोटार सुरू करतात. थोडंसं पाणी उडून गट्टूच्या समोर येतं आणि त्याचा पाय घसरू लागतो.
खूप प्रयत्न करून सुद्धा गट्टू मात्र खाली पडतो. आता चिंकी कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता आपल्या गोलकडे जाऊ लागते. आता हा खेळ मीच जिंकणार आहे. चिंकी आपल्या बाउलपर्यंत पोहोचणारच असते की तिला एक उंदीर दिसतो जो खूप जोरात तिच्याकडे येत असतो. त्या उंदरापासून स्वतःला वाचवण्यासाठी चिंकी इकडे तिकडे पळू लागते. पण उंदरापासून वाचता वाचता चिंकीचा पाय अचानक पाण्यामध्ये येतो आणि ती सुद्धा गट्टू सारखी घसरून चिखलात पडते. आता आली खरी मजा. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर उदास बसले होते. मुलांनो, तुम्ही दोघं खूप छान खेळलात. पहिला गेम चिंकीने जिंकला आणि दुसरा गट्टूने, पण तिसरा गेम टाय झाला. याचा अर्थ ना गट्टू विनर आहे ना चिंकी. मग बाबा, फ्रीज मध्ये ठेवलेली आमरसाची वाटी कोणाला मिळणार? बाबा, तुम्ही तो मला देऊ शकता? तर सरप्राईज हे आहे मुलांनो की फ्रीज मध्ये आमरसाचा एक बाउल नाही तर 2 बाउल्स ठेवलेत. तर तुम्हाला दोघांना एक एक बाउल मिळणार आहे. ये! अशा प्रकारे गट्टू चिंकी आपापले बाउल घेऊन आमरसाला एन्जॉय करतात. बेस्ट फ्रेंड सोबत भांडण. गट्टू, चिंकी, बंटी आणि गुड्डी सोबत बसून घरी आपला सायन्स प्रोजेक्ट बनवत होते. आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय मित्रांनो, पण बघा ना, अजूनही खूप काम राहिलंय. बरोबर बोललास तू गट्टू. नाही बंटी आणि गट्टू, बघा आता फक्त प्रोजेक्ट मध्ये चित्रच राहिली आहेत जी तुला आणि गट्टूला मिळून करायची आहेत. बाकी सगळं काम तर मी आणि गुड्डी करू. मला तर असं वाटतंय की आपला प्रोजेक्ट सगळ्यात छान होणार आहे, कारण माझं आणि चिंकीचं अक्षर छान आहे आणि गट्टू आणि बंटी एकत्र किती छान चित्र काढतात. हो गुड्डी, आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय. आता आपण थोडा वेळ ब्रेक घ्यायला हवा आणि काहीतरी गेम खेळायला हवा. चांगली आयडिया आहे गट्टू. पण मला असं वाटतंय की आधी आपण प्रोजेक्ट पूर्ण करायला हवा. प्लीज चिंकी, आपण फक्त 30 मिनिटाचा ब्रेक घेऊ. त्यात फक्त आपण काहीतरी खाऊया आणि लुडोचा गेम खेळूया बस. मी लगेच आईला स्नॅक्स बद्दल सांगून येतो. जेव्हा सगळ्यांनाच ब्रेक हवा होता तेव्हा चिंकीही तयार होते. गट्टू आईला स्नॅक्स आणण्यासाठी सांगतो आणि मग तो लुडो बोर्ड घेऊन येतो. आपण तर 4 जण आहोत, मजा येईल. मी लाल घेणार. नाही गट्टू, रेड माझा लकी कलर आहे. रेड मला हवा आहे. काय? नाही बंटी, मी नेहमी लाल घेतो. मला लालच हवेत. गट्टू आणि बंटीला रेड वरून भांडताना पाहून चिंकी म्हणते, अरे यात भांडण्यासारखं काय? बंटी, ह्यावेळेस तू लाल घे आणि पुढच्या खेळामध्ये गट्टू लाल घेईल, ठीक आहे? ओके चिंकी. गेम सुरू होतो आणि सगळे खेळू लागतात. सगळ्यांचे प्लेयर्स लुडो मध्ये उघडतात, पण गट्टूचा अजून 6 आला नव्हता. एवढंच नाही तर बंटी गट्टूपेक्षा खूप पुढे गेला होता. जेव्हा बराच वेळ गट्टूचा 6 पडत नाही आणि तो हरू लागतो तेव्हा गट्टूला राग येऊ लागतो. नाही, मी नाही खेळ खेळणार. या बंटीने चिटिंग केलीये. काय? मी काय चिटिंग केली आहे गट्टू? आधी तर माझ्या लाल तू घेतल्या आणि मग तू मला 2 वेळेस कापलं बंटी. अरे हे तू काय बडबडतोयस गट्टू? हा तर फक्त गेम आहे आणि मी काही चिटिंग केली नाहीये. गट्टू रागात सगळे प्लेयर्स इकडे तिकडे करून टाकतो आणि म्हणतो, नाही, तू नक्की चिटिंग केलीये बंटी आणि चिटिंगनेच तू दरवेळेस 6 पडलेत आणि मला कोणीच हरवू शकत नाही लुडो मध्ये. गट्टू, अरे हे तू काय बोलतोयस? असं काहीच नाहीये. मला तरी कुठे जास्त वेळेस 6 पडलेत. मग मी असं म्हणतीये का? नाही चिंकी, तुझ्याजवळ तुझा आवडता रंग निळा आहे, पण ह्या बंटीने माझा आवडता लाल रंगही घेतला. मला नाही खेळायचं याच्यासोबत. हा मग ठीक आहे, मग मलाही नाही खेळायचंय तुझ्यासोबत. तू मला चिटर म्हटलास. मी कुठल्याही प्रकारची चिटिंग केली नाहीये. तुला तर खेळताच येत नाही. मी चाललो घरी. अरे बंटी थांब ना, तुझ्याशिवाय आम्ही हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करणार? गुड्डी बरोबर बोलतीये गट्टू बंटी. जर तुम्ही एकत्र काम नाही केलं तर आपला प्रोजेक्ट नाही होणार पूर्ण. असं असेल तर चिंकी गट्टूला सांग माझी माफी माग. नाही, मी कोणाचीही माफी मागणार नाहीये, काही झालं तरी. गट्टू आणि बंटी एकमेकांपासून तोंड फिरवून उभे राहतात. कोणीही चिंकीचं बोलणं ऐकायला तयार नव्हतं. तेवढ्यात आई खोलीमध्ये स्नॅक्स घेऊन येते. हे घ्या मुलांना तुमचे स्नॅक्स. अरे गट्टू आणि बंटी, तुम्हाला काय झालं?
चिंकी आईला इशारा करते आणि तिला बाहेर घेऊन जाते. चिंकी आईला बाहेर नेऊन सगळं काही घडलेलं सांगते. आई, ते दोघं जर एकमेकांशी बोलले नाही तर आमचा प्रोजेक्टही पूर्ण होणार नाही. चिंकी बाळा, असं वाटतंय मलाच काहीतरी करावं लागेल. माझ्याकडे एक प्लॅन आहे. आई चिंकीला आपला सगळा प्लॅन सांगते आणि मग त्या दोघी पुन्हा रूम मध्ये येतात. गट्टू बाळा, आपण आता परत लुडो खेळूया आणि ह्या वेळेस बंटीच्या जागी मी खेळेन, ठीक आहे? चिंकी बंटी आणि गुड्डीला इशाऱ्याने सांगते की हा तिचा आणि आईचा प्लॅन आहे. काय? ठीक आहे आई, आपण सगळे खेळूया, पण मी लाल घेणार. आई, चिंकी, गट्टू आणि गुड्डी ल्युडो खेळू लागतात. पण यावेळी गट्टू गेम जिंकू लागला होता. पण आई गट्टूला म्हणते, हे काय गट्टू, तू चिटिंग का करतोयस? काय? आई, अगं मी कुठे चिटिंग केली? गट्टू, आताच तू चिटिंगने 6 पाडलेस. नाही आई, मी चिटिंग नाही केली. आई बरोबर बोलतीये गट्टू, तू चीटिंगनेच जिंकतोय. हो गट्टू, चीटिंग नको ना करू. अरे पण मी चिटिंग केलीच नाहीये. अच्छा, मग तुला सारखे सारखे 6 कसे पडतायत आणि मला अजूनपर्यंत एकदाही 6 पडले नाहीयेत आणि तू जिंकतोयस? जेव्हा बंटी सोबतही असंच घडत होतं तेव्हा तू हेच म्हणत होतास ना की तो चिटिंग करतोय. मग मी कसं म्हणू की तू चिटिंग नाही करत आहे? सांग ना. आईचं बोलणं ऐकून गट्टूच्या लक्षात येतं की आईला त्याला काय सांगायचंय. मला समजलं आई. आय एम सॉरी बंटी. मी हरत होतो आणि कदाचित ह्याच रागामुळे मी तुला काहीही बोललो. तो फक्त एक खेळ होता आणि नशिबानेच 6 पडत असतात. इट्स ओके गट्टू, मीही खूप काही तुला बोललो होतो. मला चांगलं वाटतंय की तू तुझी चूक मान्य केलीस. तसही आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना, हे सगळं तर चालूच राहतं. छान गट्टू, तू तुझ्या चुकीची माफी मागितली. आता तुम्ही परत मैत्री करा आणि एकत्रपणे प्रोजेक्ट पूर्ण करा, ठीक आहे? हो आई. हो काकू. गट्टू आणि बंटी एकमेकांना मिठी मारतात आणि पुन्हा एकदा मैत्री करतात. यानंतर सगळे सोबत स्नॅक्स खातात आणि आपला उरलेला सायन्स प्रोजेक्ट पूर्ण करतात. गट्टूचा नवा स्केटबोर्ड. गट्टू चिंकीच्या आत्याने त्यांच्यासाठी कुरिअरने नवे स्केटबोर्ड्स पाठवले होते आणि दोघेही आपले स्केटबोर्ड घेऊन किचनच्या बाहेर उभे होते. आई, लवकर कर ना, आम्हाला आमच्या स्केटबोर्ड सोबत खेळायला जायचंय. हो आई, आम्ही परत आल्यावर ज्यूस पिऊ. अरे नाही मुलांनो, आत्ताच तुम्ही हे ज्यूस प्या. तसंही तुम्ही असे स्केटबोर्डवर राईड करायला जाताय. मुलांनो, पॅड आणि हेल्मेट शिवाय हे खतरनाक असू शकतं. अरे नाही आई, आम्ही पार्कमध्येच खेळणार आहोत, काही नाही होणार. हो आई, बंटी आणि गुड्डी सुद्धा स्केटबोर्ड राईड अशीच करतात. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं ज्यूस संपवतात आणि पार्कमध्ये जातात. बागेत अगोदरच बंटी आणि गुड्डी गट्टू चिंकीची वाट बघत होते. तुम्हाला दोघांना उशीर झाला. आम्ही केव्हापासून तुमची वाट बघतोय. बघू तुमचे नवे स्केटबोर्ड्स दाखव ना आम्हाला. आता आलोय ना आम्ही बंटी गुड्डी, आणि हे बघा, हे आहेत आमचे स्केटबोर्ड्स. चला आता लवकर ह्याच्यावर राईड करूया. सगळी मुलं सोबतच स्केटबोर्ड्स चालवू लागतात. पण तेवढ्यात बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू चल आपण दोघे एका स्केटबोर्डने रेस करू. मस्त कल्पना रे बंटी. गट्टू आणि बंटी रेस करायला जाणारच असतात. तेवढ्यात पाठीमागून येऊन चिंकी म्हणते, गट्टू, तू इथे रेस करू नकोस. अजून तुला स्केटबोर्ड्स नीट चालवताही येत नाही आणि तुझ्याकडे हेल्मेट आणि पॅड्सही नाहीयेत आणि पार्कमध्ये इतरही मुले आहेत आणि तू पडला तर? नाही चिंकी, काहीच नाही होणार. तू नको काळजी करू. चल बंटी. गट्टू चिंकीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि रेस सुरू होते. वाव, किती मजा येते. तू हरणार आहेस बंटी. नाही गट्टू, मी नाही हरणार. गट्टू आणि बंटी रेस करतच असतात. तेवढ्यात अचानक गट्टूचा बॅलन्स जातो आणि तो अडखळत खाली पडतो. बंटी हे बघून थांबतो आणि गुड्डी चिंकी पण धावतच येतात. हे काय झालं? मी नाही म्हटलं होतं ना गट्टू, तुला लागलं का? गट्टूचा हात एका दगडाला लागतो आणि त्याला खूप जोरात दुखू लागतं. गट्टू रडू लागतो. माझा हात खूप दुखतोय आणि माझ्या पायालाही लागलंय. मला खूपच दुखतंय. गट्टूचं बोलणं ऐकून सगळी मुलं घाबरतात. चल गट्टू, मी तुला घरी जायला मदत करतो.
बंटी आणि चिंकी गट्टूला पटपट घरी घेऊन जातात. आई गट्टूला असं रडताना बघून धावतच येते आणि विचारते त्याला काय झालं म्हणून. अरे मुलांनो, हे काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही काकू, मी आणि गट्टू पार्क मध्ये स्केटबोर्डने रेस करत होतो आणि तेव्हाच गट्टूचा बॅलन्स जाऊन तो पडला. त्याच्या पायाला जखम झाली आणि त्याचा हात एका दगडावर आदळला. त्यामुळे त्याच्या हातालाही त्रास होतोय. काय? मला दाखव बरं गट्टू. आई गट्टूच्या पायाला तर बँडेज लावून देते, पण गट्टूचा हात मात्र खूप दुखत होता आणि तो बरं होण्याचं नावच घेत नव्हता. आई, मी तर माझा हातही हलवू शकत नाहीये. मला खूप दुखतंय. गट्टू बाळा, मला वाटतंय की तुझ्या हाताला फ्रॅक्चर झालंय. चल, मी तुला हॉस्पिटलला नेते. आई गट्टूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे लक्षात येतं की गट्टूच्या हाताला दगड लागल्यामुळे त्याला फ्रॅक्चर झालं होतं. डॉक्टर गट्टूच्या हाताला प्लास्टर करतात आणि आई गट्टूला घरी घेऊन येते. आता आराम कर गट्टू, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. चिंकी पाहते की गट्टू खूप दुःखी होता. ती म्हणते, गट्टू, काही हरकत नाही, तुझा हात लवकर बरा होईल बघच. हो गट्टू, आत्ताच माझं बाबांशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलंय की ते तुझं आवडतं आईस्क्रीम घेऊन येणार आहे. आणि तुला माहितीये तोपर्यंत मी आणि चिंकी काय करणार आहे? काय आई? हे बघ, माझ्याकडे काय आहे? मार्कर पेन. ह्याच्याने मी आणि चिंकी तुझ्या कास्टवर साईन करणार आणि छानसा इमोजीही काढणार. त्यामुळे तुला छान वाटेल. वा बाई, ही तर खूपच मस्त कल्पना आहे. मी तर ह्याच्याने गट्टूच्या हातावर 2 ड्रॉइंग्स काढणार आहे, एक माझं आणि एक गट्टूचं. ठीक आहे चिंकी. मग काय होतं? चिंकी आणि आई गट्टूच्या प्लास्टरवर सह्या करतात आणि त्यावर चित्रही काढतात. तेवढ्यात बाबा घरी येतात गट्टूचं फेवरेट आईस्क्रीम घेऊन. मग ते गट्टूला सांगतात की गट्टू 1-2 दिवस शाळेत जाऊ शकणार नाही. काय? पण कालच गेमचा तास होता. उद्याही मी शाळेत जाऊ शकणार नाही आणि परवा तर शनिवार आहे. परवा खास डब्याचा दिवस आहे. काही हरकत नाही गट्टू बेटा, पण यात चूक तुझीच आहे. आईने अगोदरच सांगितलं होतं की बिना हेल्मेट आणि पॅड शिवाय खेळायचं नाही. आणि बघ, तुला लागलं ना? हो बाबा, मला आता माझी चूक कळलीये. तुम्ही आणि आई नेहमी बरोबर असता. हो बाळा, पण आता बाबा तुमच्यासाठी हेल्मेट आणि पॅड्स आणणार आहे, म्हणजे तुम्ही न घाबरता खेळू शकाल. हे ऐकून गट्टू चिंकी खुश होतात. काही दिवस घरी रेस्ट केल्यावर गट्टू शाळेमध्ये जातो, पण अजूनही सेफ्टीसाठी त्याचं प्लास्टर लावलेलं होतं. तेव्हा सगळे मित्र गट्टूच्या प्लास्टरवर आपापली साईन करतात आणि बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू, तू तुझा हात लवकर बरा कर, मग आपण आपल्या स्केटबोर्डची कॉम्पिटिशन पुन्हा एकदा करू. हो, पण हेल्मेट आणि पॅड घेऊन. हे ऐकून सगळेजण हसू लागतात आणि आता गट्टूलाही बरं वाटू लागलं होतं. काही दिवसांनी गट्टूचं फ्रॅक्चर एकदम ठीक होतं आणि तो आनंदाने आपल्या मित्रांसोबत खेळू लागतो. फूड ट्रक. गट्टू आणि चिंकी आज सकाळपासून खूप खुश होते, कारण आज रविवार होता आणि शाळेला सुट्टी होती. बाबाही आरामात सोफ्यावर बसून आज पेपर वाचत होते आणि आई सुद्धा संडे स्पेशल काही ब्रेकफास्ट बनवण्यात बिझी होती. चिंकी, माहितीये राजूने आपल्या कॉलनीच्या मागे खेळण्यासाठी जागा पाहिलीये. अरे वा, कुठे? ते विकी मोटर गॅरेज आहे ना, जिथे खूप जुन्या गाड्या, ट्रक्स आणि खूप गाड्या पडलेल्या असतात. त्याच्यात जवळ एक मोठं मैदान आहे. हो, ते मीही शाळेतून येताना पाहिलं आहे. त्या जुन्या गाड्या ना खूप फॅसिनेटिंग वाटतात. मलाही. तेवढ्यात बाबांच्या फोनची रिंग वाजते आणि बाबा पेपर ठेवून फोन उचलून फोनवर बोलू लागतात. हॅलो केशव, कसा आहेस? काय? हे कधी झालं? तू काळजी करू नकोस, काही ना काही सोल्युशन निघेलच. हो, तू आज दुपारी जेवायला घरीच ये. बाबांचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की काहीतरी सिरियस इश्यू आहे. आई सुद्धा किचनमधून बाहेर आली होती. गट्टू आणि चिंकी आईबाबांकडे कुतूहलाने पाहत होते. मग बाबांनी त्यांना सांगितलं, अरे तो माझा कझिन आहे ना केशव, कानपूरच्या आत्याचा मुलगा. हो, ज्याने मागच्या वेळेस आपल्याला होळीला बोलावलेलं आणि त्याने पदार्थ स्वतः खूप छान केलेले. हा, तोच. खरं तर त्याने मार्केटिंगमध्ये MBA केलंय, पण नव्या रेसिपीज करणं त्याची हॉबी आहे. पण आता त्याने सांगितलं त्याचा जॉब गेलाय. असं अचानक? हा,
कंपनी थोडी घाट्यात चालली होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या ब्रांचेस बंद केल्यात. केशवसारख्या इतर 20-25 लोकांची नोकरी गेली. नक्कीच काळजीत असणार तो. काळजीत तर होता. आता त्याला दुपारी घरी जेवायला बोलवलंय. मी माझ्या मित्रांना विचारेन की त्यांच्या कंपनीत काही वेकेन्सी आहे का. कदाचित काही मार्ग निघेल. गट्टू आणि चिंकीने पाहिलं होतं की बाबा नेहमी दुसऱ्यांची मदत करतात आणि आता दोन्ही मुलांचा स्वभावही बाबांसारखा हेल्पफुल झाला होता. दुपारी केशव काका बाबांना भेटायला घरी आले. गट्टू आणि चिंकीने लंच टेबल अरेंज करायला आईची मदत केली. तू आता पुढे काय विचार केलास? दादा, आता मला जॉब नाही, मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे. एक फूड जॉईन उघडायचा विचार आहे. फूड जॉईनचं नाव ऐकताच गट्टू आणि चिंकी सुद्धा त्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागले. माझे काही सेव्हिंग्ज आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या रेसिपीज बनवणं हा तर माझा छंद आहे. बस फक्त अशी एक जागा बघायची आहे जिथे हा बिझनेस चालेल. पण नवीन सेटअपचा खर्चही भरपूर लागेल ना. नवीन शॉपचे रेंट, फर्निचर, 2-3 असिस्टंट वॉकर्सची सॅलरी, रॉ मटेरियल. थोडा रिस्की बिझनेस आहे. माझ्याकडे एक कल्पना आहे. बिझनेस प्लॅनच्या डिस्कशनमध्ये गट्टूचा आवाज ऐकून आई, बाबा आणि केशव आश्चर्याने गट्टूकडे पाहू लागले. फूड जॉईंट पेक्षा एखादा फूड ट्रक बनवला तर? फूड ट्रक? हो बाबा, मी मूव्हीमध्ये बघितलंय. एका ट्रकला मॉडिफाय करून त्यातच सगळे पदार्थ तयार केले जातात. खूप कमी जागेमध्ये सगळं मॅनेज होतं आणि तो चालवण्यासाठी खूप लोकांची गरजच नाहीये. ही तर खरोखरच छान आयडिया आहे आणि फूड ट्रकचा कॉन्सेप्ट यंग लोकांमध्ये पॉप्युलरही आहे, स्पेशली कॉलेज आणि ऑफिसेस जवळ जिथे यंग एम्प्लॉईजचा क्राऊड असतो. हां, हे तर बरोबर आहे. फूड ट्रकला फूड जॉईंटपेक्षा कमी खर्च येऊ शकतो. आणि एकदा का तुमच्या हातचे पदार्थ लोकांना आवडले की ऑनलाईन ऑर्डर सुद्धा येतील. हां, ही गट्टूने अगदी छान आयडिया दिली आहे. पण यासाठी स्वस्तात जुना ट्रक कुठे मिळेल? मला माहितीये. अरे, तुला कसं काय माहिती? शाळेतून परत येताना मी बघितलंय विकी मोटर गॅरेज. त्यांच्याकडे अनेक जुन्या गाड्या, ट्रक, बाईक आहेत ज्या नुसत्याच पडू नये. केशव काकांनी असा विचारही कधी केला नव्हता की गट्टू आणि चिंकीसारखी मुलं त्यांचा नवीन बिझनेस सेटअप करायला एवढी मदत करतील. गट्टू, चिंकी केशव काका आणि बाबांना घेऊन अगोदर विकी मोटर्सकडे गेले. तिथे त्यांनी एक जुना ट्रक सिलेक्ट केला जो अगदी स्वस्तात केशव काकांना तिथे मिळून गेला. ही तर गट्टू चिंकीचीच कमाल आहे, जे एवढ्या कमी भांडवलात आपलं काम झालं. आता बस या ट्रकला मॉडिफाय करून याच्यामध्ये कुकिंग आणि स्टोरेजची जागा करायची. मी आणि चिंकीने इंटरनेटवरून फूड ट्रकच्या इंटिरियर डिझाईनचे खूप पर्याय शोधलेत. तुम्ही आधी ते पहा आणि मग ठरवा की तुमच्या फूड ट्रकमध्ये काय बदल करायचे आहेत. हे ऐकून केशव काका आणि बाबा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. घरी पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीने केशव काकांना लॅपटॉपवरती फूड ट्रकच्या डिझाईन्सचे खूप सारे फोटोज दाखवले. मग आपल्या बजेटच्या हिशोबाने केशव काकांनी डिसाईड केलं की त्यांना कसे मॉडिफिकेशन्स करायचे. दुसऱ्या दिवशीच त्या जुन्या ट्रकला काकांनी मॉडिफिकेशनसाठी पाठवलं आणि 4च दिवसानंतर फूड ट्रक अगदी नव्या रूपात तयार झाला. वाव, हे तर खूपच मस्त आहे. हो, आता याच्यासाठी एक वेगळं नाव सुचवायला हवं. मी आधीच विचार केलाय, स्पाइस ऑन व्हील्स. हे नाव तर एकदम परफेक्ट आहे. आपल्या रेसिपीज पण स्पायसी आहेत आणि या नावाने फूड ट्रकवाली वाईबही येते. मग आजच मी आणि चिंकी तुमच्या फूड ट्रकचा लोगो आणि मेन्यू कार्ड डिझाईन करतो. हो हो, आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधून लायसन्स आणि परमिशन्सही मिळतील. कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मित्रांना सांगितलंय की आपलं काम झालेलं आहे. हे ऐकून सगळेजण स्माइल करतात. तेवढ्या डोरबेल वाजते. आई जाऊन दरवाजा उघडते. चिंकीची ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हरी आली होती. आई पॅकेट रिसीव्ह करते. त्यावर लिहिलं होतं पुंटून किड्स. अगं चिंकी, हे तू काय मागवलंयस? मी पुंटून किड्स वरून कॉम्बो प्लस स्क्वेरल आणि मंकी सॉफ्ट टॉय मागवलाय. ह्याची क्वालिटी खूपच छान आहे आणि फूड ट्रक सजवण्यासाठी मला याचा उपयोग करायचा आहे. फूड ट्रकच्या डेकोरमध्ये ते कसं? जसं माकडाला जंगलात उपलब्ध असणाऱ्या सगळ्या फळांविषयी माहिती असते, तसंच हे माकड आपलं मेन्यू बॉय असेल. ह्याच्याकडे आपण आपल्या मेनू कार्ड्सच्या सगळ्या कॉपीज ठेवूया. वा, मस्तच. आणि हे स्क्वेरल्स
स्क्वेरल तर कलेक्टर असते. ह्याच्याकडे आपण ऑनलाईन पेमेंटच्या QR कोडची प्रिंटआउट काढून ठेवूया. ही सगळ्यांकडनं पेमेंट जमा करेल. अरे वा चिंकी, एकदम भारी. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकला छान सजवलं. त्यांनीच डिझाईन केलेल्या लोगो आणि नावासोबत तयार झाला होता स्पाइस ऑन व्हील्स. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकचे फोटोज काढून ते इंस्टाग्राम आणि फेसबुकवर दोन्हीकडे टाकलं होतं आणि त्यांच्या मित्रांनी लिंक शेअर करून फूड ट्रकची खूप पब्लिसिटी केली होती. रविवारी संध्याकाळी स्पाइस ऑन व्हील्स सुरू झालं. पहिल्याच संध्याकाळी खूप कस्टमर आले होते. ज्या पद्धतीने गट्टू आणि चिंकीने तो फूड ट्रक बनवला होता त्यामुळे तो दुरूनच खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता आणि केशवच्या रेसिपीज एवढ्या छान होत्या की लोकांना ते खाणं आवडायला लागलं. लोकांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर स्पाइस ऑन व्हील्सचं एवढं कौतुक केलं की एका आठवड्यातच फूड ट्रक फेमस झाला. पुढच्या शनिवारच्या संध्याकाळी आईबाबांनी आणि गट्टू चिंकीनं स्पाइस ऑन व्हील्सला जेवण करायचं ठरवलं. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा कस्टमर्सची खूप गर्दी होती. त्यांना बघून केशव स्वतःहूनच बाबांच्या जवळ येऊन म्हणतो, दादा, गट्टू आणि चिंकी एकदम कमाल मुलं आहेत. यांची फूड ट्रकची आयडिया, यांचं डेकोर, यांचं ऑनलाईन मार्केटिंग या सगळ्यांनी माझा बिझनेस अगोदरच प्रॉफिटेबल झालाय. या गोष्टीवर आई आणि बाबा आपल्या मुलांकडे पाहून हसतात. चला तर मग मंकी बॉय कडून मेन्यू कार्ड घेऊया आणि रात्रीच्या जेवणाचे पदार्थ ठरवूया. हे ऐकून सगळे हसू लागतात आणि असं वाटलं की स्पाइस ऑन व्हील्स वरती पुंटून किड्सचे सॉफ्ट टॉयज, मंकी आणि स्क्वेरल सुद्धा हसतायत. फोन और गेम्स. बहुत समय पहले किसी शहर में गट्टू अपने मम्मी पापा के साथ रहता था. गट्टू को खेलना बहुत अच्छा लगता था. वो रोज शाम को पार्क में अपने दोस्तों के साथ खेला करता था. मुझे पकड़कर दिखाओ. लेकिन फिर एक दिन गट्टू के पापा ने उससे कहा, गट्टू, कंपनी ने मेरा ट्रांसफर दूसरे शहर में कर दिया है, इसीलिए हमें ये शहर छोड़कर दूसरे शहर जाना होगा. लेकिन पापा, मेरे सभी दोस्त तो यहाँ रहते हैं. कोई बात नहीं, नई जगह पर तुम्हारे नए दोस्त बन जाएंगे. गट्टू को दुख तो बहुत हुआ, लेकिन वो मान गया. ठीक है पापा. कुछ दिनों बाद गट्टू अपने मम्मी पापा के साथ नए शहर में रहने आ गया. सारा घर संभालने के बाद जब अगले दिन शाम को वो पार्क में खेलने गया तो उसने देखा कि पार्क में कोई भी बच्चा नहीं था. वो सोसाइटी में आया और उसने एक घर की घंटी बजाई. एक बच्चे ने दरवाजा खोला. हेलो फ्रेंड, मेरा नाम गट्टू है. क्या तुम मेरे साथ फुटबॉल खेलोगे? मैं खेल तो रहा हूँ. पर तुम तो फोन पर कुछ कर रहे हो. हाँ, मैं फोन पर फुटबॉल खेल रहा हूँ. लेकिन असली में खेलने में ज्यादा मजा आता है. इसलिए क्या तुम मेरे साथ खेलोगे? नहीं, मुझे तो ऐसे ही मजा आता है, इसलिए मैं तो फोन पर ही खेलूंगा. ये सुनकर गट्टू को बहुत बुरा लगा. वो अगले घर में गया. हेलो फ्रेंड, मेरा नाम गट्टू है. क्या तुम मेरे साथ फुटबॉल खेलोगे? नहीं, फुटबॉल, क्रिकेट, मैं सब कुछ फोन पर ही खेलता हूँ. फोन पर? हाँ, लगता है तुम्हें फोन और वीडियो गेम्स के बारे में कुछ भी नहीं पता. आओ, मैं तुम्हें सिखाता हूँ. नहीं, मुझे नहीं सीखना. मुझे तो असली खेल खेलना ही अच्छा लगता है. मगर असली खेल खेलने से तो इतने थक जाते हैं और बहुत पसीना भी आता है, इसलिए मुझे तो फोन पर खेलना ही अच्छा लगता है. आराम से बैठकर खेलो, इससे कोई थकान भी नहीं होती. ऐसे ही एक एक कर गट्टू सोसाइटी के सभी घरों में गया और सभी बच्चों ने उसके साथ खेलने से मना कर दिया. हारकर गट्टू अपने घर लौट आया. जब उसके पापा ऑफिस से आए तो गट्टू ने उनसे कहा, पापा, मुझे यहाँ नहीं रहना. यहाँ तो कोई खेलता ही नहीं है. ऐसा कैसे हो सकता है? खेलना तो सबको अच्छा लगता है. लेकिन यहाँ किसी को अच्छा नहीं लगता. तो बेटा, तुम उन्हें खेलने के लिए मनाओ. ठीक है, मैं बाहर पार्क में जाता हूँ. उसने आसपास देखा तो हमेशा की तरह
पार्क में कोई बच्चा नहीं था। यहाँ तो आज भी कोई नहीं है। तभी उसने देखा कि दूर बेंच पर एक लड़की बैठी है। वो उसके पास गया। मेरा नाम गट्टू है। तुम कौन हो? मैंने तुम्हें पहले कभी नहीं देखा। मेरा नाम चिंकी है। मुझे खेलना बहुत अच्छा लगता है। खेलना तो मुझे भी बहुत अच्छा लगता है। चलो हम दोनों खेलते हैं। लेकिन बाकी बच्चे भी हमारे साथ खेलते तो ज्यादा अच्छा लगता। तुम ठीक कह रही हो। चलो हम ही कुछ करते हैं। बाकी बच्चों को भी पार्क में लाने के लिए उन दोनों ने एक प्लान बनाया। फिर वो दोनों गट्टू के पापा के पास गए और उन्होंने उन्हें अपना प्लान बताया। पापा को बच्चों का प्लान बहुत अच्छा लगा। प्लान के अनुसार पापा ने सोसाइटी के सभी बच्चों को बुलाया और कहा, मैंने पार्क में एक लेटेस्ट फोन को छुपाया है जिसमें बहुत अच्छे अच्छे गेम्स हैं। जो उस फोन को पहले ढूंढ लेगा वो फोन उसका हो जाएगा। लेटेस्ट फोन की बात सुनकर सभी बच्चे बहुत खुश हुए। वो फोन तो मैं ही ढूंढूंगा। नहीं, वो फोन पहले मैं ढूंढूंगा। और फिर सभी पार्क में यहाँ वहाँ भाग भाग कर फोन ढूंढने लगे, लेकिन किसी को फोन नहीं मिला। ऐसे ही 2 घंटे बीत गए। अब सभी बच्चे थककर पसीना पसीना हो गए। वो सभी एक साथ गट्टू के पापा के पास गए और बोले, अंकल, आपने तो कहा था आपने पार्क में फोन छुपाया है, लेकिन यहाँ तो कुछ भी नहीं है। हाँ अंकल, हमें कहीं भी बहुत सारे गेम्स वाला फोन नहीं मिला। तुम्हें गेम्स वाला फोन नहीं मिला, लेकिन तुम्हें गेम्स तो मिल गए। कौन से गेम्स? पार्क में खेलने वाले गेम्स। तुम सभी घर में फोन में गेम खेलते रहते हो और कभी भी पार्क में खेलने नहीं आते। इसलिए गट्टू के पापा के साथ मिलकर हमने तुमसे फोन के बारे में झूठ बोला था। लेकिन क्यों? भागने दौड़ने से हमारे शरीर में चुस्ती फुर्ती आती है, जिससे हमारा शरीर तंदुरुस्त रहता है और हम जल्दी बीमार नहीं होते। इसीलिए हमें रोज पार्क में खेलना चाहिए। सभी बच्चे गट्टू के पापा की बात समझ गए। अंकल, हम बाहर खेलने का महत्व समझ गए। अब हम रोज शाम को पार्क में खेलेंगे, जिससे हमारी सेहत ठीक रहेगी और सबके साथ खेलने में मजा भी बहुत आता है। गट्टू का रिजल्ट। गट्टू और चिंकी के एग्जाम खत्म हो चुके थे। गर्मियों की छुट्टियां और साथ साथ मस्तियां भी चल रही थी। मम्मी, गट्टू मेरी चोटी खींच रहा है। नहीं मम्मी, मैं तो सिर्फ चोटी के बाल गिन रहा था। एकदम चुप, दोनों ही एक जैसे हो। दिन भर बस शैतानी और मस्ती। चलो किताबें निकालो। मम्मी, छुट्टियां चल रही है ना, नो किताबें नो पढ़ाई। किसने कहा छुट्टियों में पढ़ाई नहीं होती? किताबें निकालो, चलो। मम्मी, हम टीवी देखें? बिल्कुल नहीं, तुम्हारे पापा आराम कर रहे हैं, वो डिस्टर्ब हो जाएंगे। हम आवाज तेज नहीं करेंगे, प्लीज। बिल्कुल नहीं, किताबें निकालो, चलो। गट्टू चिंकी नाराज हो गए और किताबें निकाल कर बैठ गए। तभी मम्मी पापा के पास आकर बोली, चलो जान छूटी। क्या हुआ, सो गए दोनों? अरे उनको कहाँ नींद आती है, ना तो खुद सोते हैं और ना ही हमें सोने देते हैं। किताबें खोल कर बैठे हैं, पता नहीं ठीक से पढ़ेंगे भी या नहीं। तभी चिंकी चिल्लाई, मम्मी, इसने मेरी बुक की कवर निकाल ली। देखा, कहा था ना मैंने, परेशान हो गई हूँ मैं। पता नहीं कब इनके रिजल्ट आएंगे और कब इनका स्कूल खुलेगा। छोड़ो भी, बच्चे हैं, खाली दिमाग शैतान का घर होता है। गर्मियों की छुट्टियां चल रही है, कोई काम नहीं है, इसलिए शैतानियां कर रहे हैं। मुझे लगता है हमें दोनों को कहीं बिजी रखना चाहिए। रात को गट्टू चिंकी पापा के साथ डाइनिंग टेबल पर बैठे थे। मम्मी, डिनर ला रही हूँ, बस 2 मिनट। खाली बैठे गट्टू चिंकी बोर हो गए और डाइनिंग टेबल पर पीटते हुए गाना गाने लगे। मेरा छोला का डोला, 44 की छाती, सीधी बात बोलू, बातें घुमानी नहीं आती, आता माजी सटकली। डिनर लेकर मम्मी आई और दोनों की हरकतें देखकर गुस्सा हो गई। गट्टू चिंकी, ये घर है, थिएटर नहीं। गाना बजाना बंद करो, चुपचाप खाना खाओ।
तभी पापा बोले, अरे अच्छा बजा लेते हैं ये। मुझे लगता है दोनों को तबला सीखना चाहिए। सोसाइटी में एक बहुत बड़े तबलेची है, शंकर नारायण। कल उनके पास दोनों को लेकर जाता हूँ। हाँ हाँ, ले जाइए, कम से कम घर में शांति बनी रहेगी। नहीं पापा, हमें तबला नहीं सीखना, आप गिटार लेकर आओ, हम वो बजाएंगे। बेटा, तुम्हारी उंगलियों में रिदम है। शंकर जी से तबला सीखोगे तो आगे चलकर बहुत बड़े वादक बनोगे। फिर क्या। दूसरे दिन पापा दोनों को शंकर जी के फ्लैट पर ले गए और दोनों की ट्रेनिंग शुरू हुई। शंकर जी के मार्गदर्शन अनुसार दोनों रियाज करते गए। शंकर जी, क्या लगता है? चिंकी को वक्त लगेगा, लेकिन गट्टू जल्दी सीख जाएगा। वो बहुत बढ़िया बीट पकड़ लेता है। चिंकी का ध्यान कहीं और ही रहता है। रोज दोपहर से शाम तक गट्टू चिंकी शंकर जी के पास जाकर रियाज करने लगे और गट्टू का तबले पर हाथ साफ हो गया। वो बढ़िया तबला वादन करने लगा, लेकिन बेचारी चिंकी अभी भी बीट पकड़ नहीं पा रही थी। ऐसे ही दिन बीतते चले गए और आखिर वो दिन आ ही गया जिसका बच्चों को डर होता है, रिजल्ट का दिन। गट्टू चिंकी रिजल्ट लेने स्कूल पहुंचे। मिश्रा सर ने सबको रिजल्ट दिया। चिंकी क्लास में फर्स्ट आई थी। सबने तालियां बजाकर उसका अभिनंदन किया, लेकिन गट्टू बेचारा फेल होते होते बचा था। काफी कम मार्क्स आए थे उसके। तुम्हारा रिजल्ट दिखाओ। अभी नहीं, घर चलकर देख लेना। गट्टू काफी डर गया था। उसने अपना रिजल्ट किसी को नहीं दिखाया। घर लौटते वक्त गट्टू की नजर एक आदमी पर पड़ी। आदमी बच्चे को डांट रहा था। इतने कम मार्क्स, इससे अच्छा होता कि फेल ही हो जाते। तुम पर इतना पैसा खर्च करते हैं, स्कूल की फीस, ट्यूशन की फीस, स्विमिंग क्लास, कंप्यूटर, साइकिल और ना जाने क्या क्या, और तुम्हारा ये रिजल्ट। शर्म करो। गट्टू डर गया था कि कहीं पापा भी उसको ऐसे ही ना कुछ सुना दे। जैसे ही दोनों सोसाइटी में पहुंचे। चिंकी, तुम जाओ, मैं बस अभी आया। लेकिन जा कहाँ रहे हो? कहाँ ना जाओ, बाद में बताऊंगा। ऐसा कहकर गट्टू भाग गया और चिंकी घर चली आई। चिंकी का रिजल्ट देखकर मम्मी पापा बहुत खुश हो गए और उन्होंने चिंकी का मुंह मीठा किया। गट्टू कहाँ है? भाग गया, कुछ नहीं बताया। जरूर कम मार्क्स लेकर आया है, इसलिए डर के मारे भाग गया। भाग कर जाएगा कहाँ, घर ही तो आएगा ना। लेकिन शाम हो गई। शाम की बात रात हो गई, फिर भी गट्टू घर नहीं आया। मम्मी पापा, चिंकी, सब लोग परेशान होकर गट्टू को इधर उधर ढूंढने लगे, लेकिन गट्टू कहीं नहीं मिला। कहाँ चला गया होगा मेरा गट्टू? सब जगह ढूंढ लिया। चलो अब पुलिस में चलते हैं। तभी पापा को एक कॉल आया। कॉल पर बात होते ही पापा चैन से सांस छोड़ते हुए बोले, ओह थैंक गॉड, सारी सोसाइटी छान मारी लेकिन शंकर जी के यहाँ जाना भूल गए। उनका कॉल था, गट्टू उनके यहाँ छिपकर बैठा है। मम्मी पापा और बाकी लोग शंकर जी के घर पहुँचे। गट्टू एक कोने में बैठा था। जब से आया है ऐसे ही बैठा है, कुछ बोल भी नहीं रहा। पापा गट्टू के पास जाकर बोले, क्या बात है बेटा? गट्टू ने रिजल्ट आगे किया। पापा ने रिजल्ट देखा और वो सब समझ गए। तुम्हारे मार्क्स कम आए इसलिए छिपकर यहाँ बैठे थे। तुम्हें लगा पापा डांटेंगे? नहीं बेटा, मैं बिल्कुल नहीं डांटूंगा। मार्क्स कम आना कोई गलत बात नहीं है। तुमने अगर पढ़ाई नहीं की होती तो गलत बात थी, लेकिन तुमने तो मेहनत की है, इसलिए ये मार्क्स तुम्हारे मेहनत के हैं, अपने हैं। कोई बात नहीं, अगले साल और अच्छे से मेहनत करना, अच्छे मार्क्स मिलेंगे। चलो अब घर चलो। तभी शंकर जी बोले, बेटा, हर बच्चा एक जैसा नहीं होता। कोई पढ़ाई में होशियार होता है तो कोई कला में। सचिन तेंदुलकर पढ़ाई में कमजोर थे, लेकिन क्रिकेट ग्राउंड में कितनी मजबूती से खड़े रहते थे। ये तुम बच्चों को बताने की जरूरत नहीं। वैसे ही तुम पढ़ाई में कमजोर हो, लेकिन कितना अच्छा तबला बजाते हो, चिंकी से भी अच्छा। इसलिए हमारे पास जो है उस पर हमें गर्व करना चाहिए, निराश नहीं होना चाहिए, बल्कि मेहनत से सब कुछ हासिल करना चाहिए। चलो अब तबला बजाओ। तुम्हारे मम्मी पापा देखना चाहते हैं मैंने तुम्हें ट्रेन किया भी है या नहीं। ये सुनकर गट्टू खुश हो गया। उसने आंसू पोंछे और तबले पर बैठ गया। गट्टू जैसे ही तबला बजाने लगा, सब लोग चौंक गए और देखते देखते उसके तबले की धुन में खो गए। गट्टूची हिरोगिरी वर्सेस दादागिरी।
समाजात प्रत्येक प्रकारची लोक असतात, चांगलीही आणि वाईटही. आणि एक जबाबदार व्यक्ती तीच असते जी फक्त चांगल्याचीच साथ देत नाही तर वाईटाचा हिमतीनं सामनाही करेल. जेव्हा आपण अत्याचाराविरोधात आवाज उठवू लागतो तेव्हा एका आदर्श समाजाच्या निर्माणात आपण योगदानही देत असतो. थंडीचे दिवस आता सरले होते आणि दुपारचं चांगलंच ऊन पडलं होतं. शाळेची घंटा होताच सगळे विद्यार्थी शाळेतून आपापल्या घरी जाण्यासाठी निघू लागतात. गट्टू चिंकी ही स्कूल बॅग घेऊन आपल्या सायकल स्टँडकडे निघू लागतात. आज इतिहासाच्या तासाला खूप मजा आली. बाई आपल्याला स्वातंत्र्याच्या चळवळीविषयी शिकवत होत्या. अरे वा, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. हो, त्यांनी आपल्याला सांगितलं की देशातील सामान्य लोक सुद्धा निर्भीड होऊन विदेशी ताकदीशी कसे लढले होते. जेव्हा सगळी लोक स्वातंत्र्याविषयी एकत्रित येऊन आवाज उठवत होते तेव्हा सामर्थ्यशाली ब्रिटिश सरकारला सुद्धा झुकावं लागलं. हो, एकतेमध्ये खूप शक्ती असते. सायकल स्टँडवर पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीची नजर शेवटच्या स्टँडकडे पडली, जिथे एक मुलगा दुसऱ्या मुलाला धक्का देऊन पाडत होता. अरे, तो तर टोनी आहे ना? असं वाटतंय की तो अर्जुनशी भांडतोय, ज्याने थोड्याच दिवसापूर्वी शाळेत ऍडमिशन घेतलीये. हो, हा टोनी वर्गात सुद्धा सगळ्यांना त्रास देत असतो. टोनी गट्टूपेक्षा 2 वर्ष सिनियर होता, पण सलग 2 वर्ष फेल होऊन तो आता गट्टूच्या वर्गात शिकत होता. वयाने मोठा असल्यामुळे त्याची उंची आणि वजन इतर मुलांपेक्षा वर्गात जास्त होतं आणि त्याची मैत्री ही शाळेतल्या सिनियर विद्यार्थ्यांसोबत होती. त्यामुळे तो त्याच्या क्लासमेट्स आणि ज्युनियर्सना बुली करायचा. छोट्या छोट्या गोष्टींवर दुसऱ्या मुलांना ओरडणं, त्यांना धमकावणं, त्यांना रागवणं हे त्यांचं रोजचं काम होतं. गट्टू आणि चिंकीने दोघांनी पाहिलं की टोनी अर्जुनवर सारखा ओरडतोय. अर्जुन अजूनही जमिनीवर पडलेला होता. त्याची स्कूल बॅग आणि वॉटर बॉटलही खालीच पडली होती. अर्जुन जसा आपली बॅग घेण्यासाठी गेला तसं टोनीनं त्याची बॅग उचलून दूर फेकून दिली. चिंकी ऐक, मी जाऊन अर्जुनची मदत करतो. तोपर्यंत तू आपल्या इतर मित्रांना बोलाव. हो, पण तू टोनीशी एकटा कसा लढशील? लढाई हे काही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही. मला अजून एक कल्पना सुचलीये. असं म्हणून गट्टू टोनीकडे चालू लागतो आणि चिंकी आपल्या मित्रांना बोलवायला जाते. गट्टूने जवळ जाऊन पाहिलं की टोनी सारखा अर्जुनवर ओरडत होता. तुला मी सांगितलं होतं ना, ती शेवटची जागा माझ्या सायकलसाठी रिझर्व आहे म्हणून. तिथे कोणी आपली सायकल लावत नाही. पण रूल बुक मध्ये असं काही लिहिलं नव्हतं. टोनी अर्जुनकडे हाताचा मुक्का बनवून त्याला म्हणतो, दाखवू का तुला रूल बुक? हा, तेवढ्यात अचानक येऊन गट्टू टोनीला म्हणतो, अरे टोनी, मी तर तुला केव्हाचा शोधतोय. मला का शोधतोयस तू? ते हां, ऍक्च्युली वर्ग शिक्षकांनी माझ्याकडनं 3 सगळ्यात लोकप्रिय विद्यार्थ्यांची लिस्ट मागितलीये. त्यापैकी एकाला वर्गाचा नवीन मॉनिटर बनवणार आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त लोकप्रिय तर दुसरं कोणीच नाहीये. काय म्हणतोस काय? अरे मी तर 2 वेळेला फेल झालोय. मला कशाला मॉनिटर करतील क्लास टीचर? सांगतो डिटेलमध्ये सांगतो. अशा प्रकारे गट्टूने टोनीला आपल्या बोलण्यात गुंडाळलं. दुसरीकडे चिंकी आपल्या मित्रांना घेऊन आली आणि त्यांनी टोनीला अर्जुनवर बुली करताना पाहिलं. परत जर माझ्या जागेवर सायकल लावलीस ना तर तुझी सायकल तोडून टाकेन. चल निघ इथून, मला मॉनिटर बनायची तयारी करायची आहे. बिचारा अर्जुन चुपचाप आपली बॅग घेऊन तिथून निघून गेला. थोडंसं चालल्यानंतर त्याला चिंकी आणि त्यांचे मित्र भेटले. अर्जुन पूर्णच घाबरला होता आणि रडतही होता. चिंकी आणि त्याच्या मित्रांनी त्याला दिलासा दिला. तिकडे गट्टूने टोनीच्या डोक्यात एक गोष्ट फिट केली की तो वर्गातला सगळ्यात पॉप्युलर विद्यार्थी आहे आणि पुढचा मॉनिटर तोच होणार आहे. पाहिलं, आता काहीच दिवसात तुला वर्गाचा मॉनिटर म्हणून जाहीर करतील. टोनी आणि गट्टूने हात मिळवला आणि तिथून टोनी निघून गेला. दुसऱ्या दिवशी असेंब्ली नंतरच गट्टूने चिंकी आणि आपल्या इतर मित्रांसोबत आपला प्लॅन शेअर केला. सगळे गट्टूच्या प्लॅननुसार चालायला तयार झाले आणि मग वर्गात क्लास टीचर आल्या आणि त्या म्हणाल्या, मुलांनो, आज आपण इतिहासाचा तो धडा संपवणार आहोत, भारताची स्वातंत्र्याची चळवळ. मागच्या तासाला तुम्ही काय शिकलात? बाई, आपण हे शिकलो की अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.
शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी सामान्य लोकांनी एकत्र येऊन त्याविरुद्ध आवाज उठवला तर सत्याचाच विजय होतो. खूप छान गट्टू, खूपच सुंदर. बाई, आपल्यामध्ये सुद्धा एक असा मुलगा आहे ज्याच्या सोबत खूप चुकीचं घडलंय, पण तो लहान आहे आणि शाळेतही नवीन आहे, म्हणून तो घाबरून असतो, काहीच तक्रार करत नाही. हो, कोण आहे बरं तो? गट्टू आणि त्याचे मित्र अर्जुनचं मनोबल वाढवतात की त्याने सगळ्यांसमोर टीचरना सांगावं की टोनी त्याला कसा बुली करतो ते. सगळेजण सोबत असल्याने अर्जुनला हिंमत आली आणि त्याने समोर जाऊन टीचरना सगळं काही सांगितलं. टीचर हे सगळं ऐकून दंग होत्या. त्यांनी टोनीला विचारलं, टोनी, हे काय ऐकतेय मी? हा खोटा बोलतोय मॅडम, मी असं काही केलं नाहीये. तेवढ्यात गट्टूच्या इशाऱ्यावर पिंकी, हरी आणि गुड्डी उभे राहतात. खोटं अर्जुन नाही, टोनी बोलतोय मॅम. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की सायकल स्टँड जवळ टोनीने अर्जुनला धक्का दिला होता. त्याची बॅग आणि वॉटर बॉटल फेकून दिली होती आणि त्याला अजून मारण्याची धमकी देत होता. टोनी असं बाकी मुलांसोबत सुद्धा करतो मॅडम. तुम्ही ज्युनियर्सच्या वर्गात विचारलं तर तुम्हाला इतर मुलंही तेच सांगतील की कशा प्रकारे टोनीला घाबरून आजपर्यंत कोणी त्याची कंप्लेंट करायची हिम्मत केली नाही ते. हे सगळं ऐकून टीचरना टोनीचा खूप राग आला. हा खूपच गंभीर विषय आहे टोनी. आम्ही याच्यावर विचार करू आणि तुझ्या पालकांनाही कळवू. मुख्याध्यापकांना शाळेत असे प्रकार आवडत नाही. कदाचित ते तुला शाळेतूनही काढतील. हे सगळं ऐकून टोनी खूपच घाबरून जातो. 2 वर्ष फेल झाल्यामुळे त्याचे वडील तसेही त्याच्यावर खूप नाराज होते. पॅरेंट्सना शाळेमध्ये बोलवण्याच्या बाबतीत ऐकून टोनी एकदम घाबरून गेला. आय एम सॉरी टीचर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी पुन्हा अशी चूक करणार नाही. वर्गातले सगळे विद्यार्थी टोनीला पहिल्यांदाच असं सॉरी म्हणताना बघत होते. मुलांना विश्वासच बसत नव्हता की हा तोच टोनी आहे जो इतर मुलांसोबत नेहमी वाईट वागायचा. सॉरी म्हणायचंच असेल तर अर्जुनला म्हण आणि त्या सगळ्या मुलांना ज्यांच्याशी तू चुकीचा वागलायस, समजलं? आय एम सॉरी अर्जुन, यापुढे मी तुझ्याशी किंवा कुणाशीही वाईट वागणार नाही अजिबातच. ठीक आहे टोनी, मी तुला माफ करतो. मला नाही वाटत की तुला शाळेतून काढून तुझं फ्युचर माझ्यामुळे खराब व्हावं. बस फक्त कुणी कमजोर समजून त्याला त्रास देणं सोडून दे मात्र आता. मला तुझा अभिमान आहे अर्जुन की तू आज हिम्मत करून टोनीचं खरं रूप सगळ्यांसमोर आणलं. नाहीतर टोनीला कधीच त्याची चूक कळली नसती आणि हा प्रॉब्लेम हळूहळू वाढत गेला असता. याचं पूर्ण क्रेडिट गट्टूला आहे मॅडम. त्या दिवशी त्याने मला फक्त वाचवलंच नाही तर आज मला बोलण्यासाठी हिम्मत सुद्धा दिली की मी सगळ्यांसमोर हे बोलू शकेन. अरे वा गट्टू, ही कल्पना तुला कशी सुचली? तुम्हीच शिकवलं बाई. त्या दिवशी तुम्हीच इतिहासाच्या तासाला शिकवलेलं की अन्याय कधीही सहन करायचा नाही. आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीप्रमाणे सगळ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. हे सगळं ऐकून बाकी सगळेजण टाळ्या वाजवतात. अर्जुन, टीचर आणि गट्टूच्या चेहऱ्यावर स्माइल येते. गट्टूची हिरोगिरी वर्सेस दादागिरी. समाजात प्रत्येक प्रकारची लोक असतात, चांगलीही आणि वाईटही. आणि एक जबाबदार व्यक्ती तीच असते जी फक्त चांगल्याचीच साथ देत नाही तर वाईटाचा हिमतीनं सामनाही करेल. जेव्हा आपण अत्याचाराविरोधात आवाज उठवू लागतो तेव्हा एका आदर्श समाजाच्या निर्माणात आपण योगदानही देत असतो. थंडीचे दिवस आता सरले होते आणि दुपारचं चांगलंच ऊन पडलं होतं. शाळेची घंटा होताच सगळे विद्यार्थी शाळेतून आपापल्या घरी जाण्यासाठी निघू लागतात. गट्टू, चिंकी ही स्कूल बॅग घेऊन आपल्या सायकल स्टँडकडे निघू लागतात. आज इतिहासाच्या तासाला खूप मजा आली. बाई आपल्याला स्वातंत्र्याच्या चळवळीविषयी शिकवत होत्या. अरे वा, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. हो, त्यांनी आपल्याला सांगितलं की देशातील सामान्य लोक सुद्धा निर्भीड होऊन विदेशी ताकदीशी कसे लढले होते. जेव्हा सगळी लोक स्वातंत्र्याविषयी एकत्रित येऊन आवाज उठवत होते तेव्हा सामर्थ्यशाली ब्रिटिश सरकारला सुद्धा झुकावं लागलं. हो, एकतेमध्ये खूप शक्ती असते. सायकल स्टँडवर पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीची नजर शेवटच्या स्टँडकडे पडली जिथे एक मुलगा दुसऱ्या मुलाला धक्का देऊन पाडत होता. अरे,
तो तर टोनी आहे ना? असं वाटतंय की तो अर्जुनशी भांडतोय, ज्याने थोड्याच दिवसापूर्वी शाळेत ऍडमिशन घेतलीये. हो, हा टोनी वर्गात सुद्धा सगळ्यांना त्रास देत असतो. टोनी गट्टूपेक्षा 2 वर्ष सिनियर होता, पण सलग 2 वर्ष फेल होऊन तो आता गट्टूच्या वर्गात शिकत होता. वयाने मोठा असल्यामुळे त्याची उंची आणि वजन इतर मुलांपेक्षा वर्गात जास्त होतं आणि त्याची मैत्री ही शाळेतल्या सिनियर विद्यार्थ्यांसोबत होती. त्यामुळे तो त्याच्या क्लासमेट्स आणि ज्युनियर्सना बुली करायचा. छोट्या छोट्या गोष्टींवर दुसऱ्या मुलांना ओरडणं, त्यांना धमकावणं, त्यांना रागवणं हे त्यांचं रोजचं काम होतं. गट्टू आणि चिंकीने दोघांनी पाहिलं की टोनी अर्जुनवर सारखा ओरडतोय. अर्जुन अजूनही जमिनीवर पडलेला होता. त्याची स्कूल बॅग आणि वॉटर बॉटलही खालीच पडली होती. अर्जुन जसा आपली बॅग घेण्यासाठी गेला तसं टोनीनं त्याची बॅग उचलून दूर फेकून दिली. चिंकी ऐक, मी जाऊन अर्जुनची मदत करतो. तोपर्यंत तू आपल्या इतर मित्रांना बोलाव. हो, पण तू टोनीशी एकटा कसा लढशील? लढाई हे काही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही. मला अजून एक कल्पना सुचलीये. असं म्हणून गट्टू टोनीकडे चालू लागतो आणि चिंकी आपल्या मित्रांना बोलवायला जाते. गट्टूने जवळ जाऊन पाहिलं की टोनी सारखा अर्जुनवर ओरडत होता. तुला मी सांगितलं होतं ना, ती शेवटची जागा माझ्या सायकलसाठी रिझर्व आहे म्हणून. तिथे कोणी आपली सायकल लावत नाही. पण रूल बुक मध्ये असं काही लिहिलं नव्हतं. टोनी अर्जुनकडे हाताचा मुक्का बनवून त्याला म्हणतो, दाखवू का तुला रूल बुक? हा, तेवढ्यात अचानक येऊन गट्टू टोनीला म्हणतो, अरे टोनी, मी तर तुला केव्हाचा शोधतोय. मला का शोधतोयस तू? ते हां, ऍक्च्युली वर्ग शिक्षकांनी माझ्याकडनं 3 सगळ्यात लोकप्रिय विद्यार्थ्यांची लिस्ट मागितलीये. त्यापैकी एकाला वर्गाचा नवीन मॉनिटर बनवणार आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त लोकप्रिय तर दुसरं कोणीच नाहीये. काय म्हणतोस काय? अरे मी तर 2 वेळेला फेल झालोय. मला कशाला मॉनिटर करतील क्लास टीचर? सांगतो डिटेल मध्ये सांगतो. अशा प्रकारे गट्टूने टोनीला आपल्या बोलण्यात गुंडाळलं. दुसरीकडे चिंकी आपल्या मित्रांना घेऊन आली आणि त्यांनी टोनीला अर्जुनवर बुली करताना पाहिलं. परत जर माझ्या जागेवर सायकल लावलीस ना तर तुझी सायकल तोडून टाकेन. चल निघ इथून, मला मॉनिटर बनायची तयारी करायचीये. बिचारा अर्जुन चुपचाप आपली बॅग घेऊन तिथून निघून गेला. थोडंसं चालल्यानंतर त्याला चिंकी आणि त्यांचे मित्र भेटले. अर्जुन पूर्णच घाबरला होता आणि रडतही होता. चिंकी आणि त्याच्या मित्रांनी त्याला दिलासा दिला. तिकडे गट्टूने टोनीच्या डोक्यात एक गोष्ट फिट केली की तो वर्गातला सगळ्यात पॉप्युलर विद्यार्थी आहे आणि पुढचा मॉनिटर तोच होणार आहे. पाहिलं, आता काहीच दिवसात तुला वर्गाचा मॉनिटर म्हणून जाहीर करतील. टोनी आणि गट्टूने हात मिळवला आणि तिथून टोनी निघून गेला. दुसऱ्या दिवशी असेंब्ली नंतरच गट्टूने चिंकी आणि आपल्या इतर मित्रांसोबत आपला प्लॅन शेअर केला. सगळे गट्टूच्या प्लॅननुसार चालायला तयार झाले आणि मग वर्गात क्लास टीचर आल्या आणि त्या म्हणाल्या, मुलांनो, आज आपण इतिहासाचा तो धडा संपवणार आहोत, भारताची स्वातंत्र्याची चळवळ. मागच्या तासाला तुम्ही काय शिकलात? बाई, आपण हे शिकलो की अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी सामान्य लोकांनी एकत्र येऊन त्याविरुद्ध आवाज उठवला तर सत्याचाच विजय होतो. खूप छान गट्टू, खूपच सुंदर. बाई, आपल्यामध्ये सुद्धा एक असा मुलगा आहे ज्याच्या सोबत खूप चुकीचं घडलंय, पण तो लहान आहे आणि शाळेतही नवीन आहे, म्हणून तो घाबरून असतो, काहीच तक्रार करत नाही. हो, कोण आहे बरं तो? गट्टू आणि त्याचे मित्र अर्जुनचं मनोबल वाढवतात की त्याने सगळ्यांसमोर टीचरना सांगावं की टोनी त्याला कसा बुली करतो ते. सगळेजण सोबत असल्याने अर्जुनला हिंमत आली आणि त्याने समोर जाऊन टीचरना सगळं काही सांगितलं. टीचर हे सगळं ऐकून दंग होत्या. त्यांनी टोनीला विचारलं, टोनी, हे काय ऐकतेय मी? हा खोटा बोलतोय मॅडम, मी असं काही केलं नाहीये. तेवढ्यात गट्टूच्या इशाऱ्यावर पिंकी, हरी आणि गुड्डी उभे राहतात. खोटं अर्जुन नाही, टोनी बोलतोय मॅम. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की सायकल स्टँड जवळ टोनीने अर्जुनला धक्का दिला होता. त्याची बॅग आणि वॉटर बॉटल फेकून दिली होती आणि त्याला अजून मारण्याची धमकी देत होता. टोनी असं बाकी मुलांसोबत सुद्धा करतो मॅडम.
तुम्ही ज्युनियर्सच्या वर्गात विचारलं तर तुम्हाला इतर मुलंही तेच सांगतील की कशा प्रकारे टोनीला घाबरून आजपर्यंत कोणी त्याची कंप्लेंट करायची हिम्मत केली नाही ते. हे सगळं ऐकून टीचरना टोनीचा खूप राग आला. हा खूपच गंभीर विषय आहे टोनी. आम्ही याच्यावर विचार करू आणि तुझ्या पालकांनाही कळवू. मुख्याध्यापकांना शाळेत असे प्रकार आवडत नाही. कदाचित ते तुला शाळेतूनही काढतील. हे सगळं ऐकून टोनी खूपच घाबरून जातो. 2 वर्ष फेल झाल्यामुळे त्याचे वडील तसेही त्याच्यावर खूप नाराज होते. पॅरेंट्सना शाळेमध्ये बोलवण्याच्या बाबतीत ऐकून टोनी एकदम घाबरून गेला. आय एम सॉरी टीचर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी पुन्हा अशी चूक करणार नाही. वर्गातले सगळे विद्यार्थी टोनीला पहिल्यांदाच असं सॉरी म्हणताना बघत होते. मुलांना विश्वासच बसत नव्हता की हा तोच टोनी आहे जो इतर मुलांसोबत नेहमी वाईट वागायचा. सॉरी म्हणायचंच असेल तर अर्जुनला म्हण आणि त्या सगळ्या मुलांना ज्यांच्याशी तू चुकीचा वागलायस. समजलं? आय एम सॉरी अर्जुन, यापुढे मी तुझ्याशी किंवा कुणाशीही वाईट वागणार नाही अजिबातच. ठीक आहे टोनी, मी तुला माफ करतो. मला नाही वाटत की तुला शाळेतून काढून तुझं फ्युचर माझ्यामुळे खराब व्हावं. बस फक्त कुणी कमजोर समजून त्याला त्रास देणं सोडून दे मात्र आता. मला तुझा अभिमान आहे अर्जुन की तू आज हिम्मत करून टोनीचं खरं रूप सगळ्यांसमोर आणलं. नाहीतर टोनीला कधीच त्याची चूक कळली नसती आणि हा प्रॉब्लेम हळूहळू वाढत गेला असता. याचं पूर्ण क्रेडिट गट्टूला आहे मॅडम. त्या दिवशी त्याने मला फक्त वाचवलंच नाही तर आज मला बोलण्यासाठी हिम्मत सुद्धा दिली की मी सगळ्यांसमोर हे बोलू शकेन. अरे वा गट्टू, ही कल्पना तुला कशी सुचली? तुम्हीच शिकवलं बाई. त्या दिवशी तुम्हीच इतिहासाच्या तासाला शिकवलेलं की अन्याय कधीही सहन करायचा नाही. आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीप्रमाणे सगळ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. हे सगळं ऐकून बाकी सगळेजण टाळ्या वाजवतात. अर्जुन, टीचर आणि गट्टूच्या चेहऱ्यावर स्माइल येते. गट्टू चिंकी गेले मॉलमध्ये. रविवारचा दिवस होता तर गट्टू चिंकी सोबत बाबांच्याही ऑफिसला सुट्टी होती. गट्टू चिंकी घरी बोर होत होते तर येऊन ते बाबांना म्हणतात, बाबा फिरायला घेऊन जा ना. मी आणि चिंकी घरी खूप बोर होतोय आणि आज तर रविवार आहे. तुम्हाला सुट्टी सुद्धा आहे ना? हो बाबा, आम्ही दोघांनी आमचा अभ्यासही पूर्ण केलाय आणि आता फक्त 11च वाजतायत. पूर्ण दिवस काय करायचं घरी? प्लीज कुठेतरी फिरायला घेऊन जा ना. ओहो, तर ठीक आहे मुलांनो, आपण एक काम करूया. आपण मॉलला फिरायला जाऊ. मी ऐकलंय तिथे खूप सुंदर डेकोरेशन झालंय. आपण तिथे खूप सारे फोटोज पण क्लिक करू शकतो. वा बाबा, ही तर खूप मस्त कल्पना आहे. हो, हरी सांगत होता की मॉलमध्ये खूप छान डेकोरेशन झालंय. चला जाऊया. मी जाऊन आईला सांगतो की दुपारचा स्वयंपाक नको करूस. आज आपण सगळे मॉलला जाऊ. गट्टू धावतच आईजवळ किचन मध्ये जातो आणि तिला म्हणतो, अगं आई, तू स्वयंपाक नको करूस. बाबा सगळ्यांना मॉलला फिरायला घेऊन जातायत आणि ते म्हणतायत की सगळेजण मॉलमध्ये जेऊयात. अरे वा, हे तर खूपच छान झालं. बरं आहे, माझंही संडे सेलिब्रेशन होईल. स्वयंपाक घरातून सुट्टी. मग चला, तुम्ही लवकर तयार व्हा. थोड्याच वेळात सगळेजण रेडी होतात आणि मॉलला जाण्यासाठी निघतात. मॉलमध्ये पोहोचताच सगळ्यात अगोदर आई बाबा गट्टू चिंकीला फूड कोर्ट कडे घेऊन जातात. तर सांगा गट्टू चिंकी, तुम्ही लंच मध्ये काय खाणार? बाबा, मी माझ्या आवडीचा चीज बर्गर घेणार आहे. आणि मीही बाबा चीज बर्गरच खाणार आहे. जर सगळेजण त्यांचं फेवरेट घेणार आहे तर मीही माझा आईस टी पिणार आहे. ठीक आहे, मग मी सगळ्यांच्या आवडीचे फेवरेट स्नॅक्स घेऊन येतो. एक काम करा, तुम्ही कुठल्या तरी एका चांगल्या जागी बसा. मी आत्ता आलो. थोड्याच वेळात बाबा सगळ्यांना चीज बर्गर आणि आईस टी घेऊन येतात आणि मग सगळे सोबत लंच करतात. वाव, किती टेस्टी होतं सगळं. थँक्यू बाबा. थँक्यू आई, आम्हाला इथे घेऊन येण्यासाठी. हो आई बाबा, थँक्यू. वेलकम मुलांनो. बाबा चला, आता जाऊन आपण डेकोरेशन पाशी फोटो काढूया. मी सगळ्या मित्रांना माझे फोटो दाखवणार आहे. हो बाबा, माझेही फोटो काढा. मॉलचं डेकोरेशन खरंच खूपच मस्त आहे. तिथे आपले खूप फोटो येतील. ठीक आहे, तर चला आपण सगळे आता फोटोज काढूया. बाबा गट्टू चिंकी आणि आईचे सुंदर सुंदर फोटोज काढतात.
गट्टू चिंकी वेगवेगळ्या पोजेसमध्ये आपले फोटो काढतात आणि खूप हसतात. तर मुलांनो, फोटोज तर काढून झाले. आता सांगा, आता काय करायचं? आज तर तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या जातील, कारण तुम्ही तुमचा होमवर्क कंप्लीट केलाय पटापट. वाव, खरंच बाबा. वा, आजचा दिवस तर खरंच मस्त आहे. हो हो, बिलकुल. तर सांगा, काय करायचंय अजून? काही खायचंय की काही खेळायचंय? बाबा, चला आता गेम सेक्शनला जाऊ. तिथे खूप टॉयज आहे आणि तिथे टॉय ट्रेन सुद्धा आहे. मागच्या वेळी आलेलो त्यावेळेस त्या ट्रेनमध्ये नव्हतं बसता आलं, कारण घरी जायला उशीर होत होता ना. हो बाबा, यावेळेस मलाही त्या ट्रेनमध्ये बसायचंय. प्लीज बाबा, प्लीज. ठीक आहे मुलांनो, चला गेम सेक्शनला जाऊया आणि तुम्ही दोघं टॉय ट्रेन मध्ये बसा. बाबा गट्टू चिंकीला गेम सेक्शन मध्ये घेऊन जातात, जिथे ती टॉय ट्रेन होती. गट्टू चिंकी सोबतच त्या ट्रेन मध्ये बसतात आणि गाणं गाऊ लागतात. झुक 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 पम 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 पम, बघा बघा आमची ट्रेन चालली. झुक 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 पम 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 पम. आई बाबा गट्टू चिंकीला एन्जॉय करताना बघून खुश होतात. थोड्या वेळाने दोघे ट्रेन मधून उतरून परत येतात. काय गट्टू चिंकी, मजा आली ना ट्रेन मध्ये? आणि तुमचं गाणंही खूप छान होतं. हो बाबा, खूप मजा आली. तर मुलांनो, तुम्ही दोघांनी ह्यातून एक एक टॉय सिलेक्ट करा. आम्ही तुम्हाला घेऊन देतो, ठीक आहे? पण फक्त एकच, ठीक आहे? वाव, थँक्यू आई. आम्ही लगेच आमच्या आवडीचं खेळणं शोधतो. गट्टू चिंकी खेळणी शोधू लागतात. चिंकीला एक बार्बी डॉल पसंत पडते आणि गट्टूला एक रेसिंग कार. आई बाबा त्या दोघांना त्यांच्या आवडीच्या खेळण्या घेऊन देतात. तर मुलांनो, मजा आली ना आज? हे बघा, आता संध्याकाळ झालीये, आपण आता घरी जाऊ. हो बाबा, खूप मजा आली. थँक्यू सो मच आम्हाला आणण्यासाठी. हो आई बाबा, आज तर खूप मजा आली आणि हे टॉयज तर किती मस्त आहेत. चला मुलांनो, आता सगळे आईस्क्रीम खाऊया आणि मग घरी जाऊयात आपण. घरी मी तुमच्यासाठी रात्री मस्त स्वयंपाक करते आणि उद्या सकाळी उठून शाळेतही जायचंय ना? ठीक आहे आई. यानंतर सगळेजण आईस्क्रीम खातात आणि घरी जातात. गट्टूचा नवा स्कूटर. गट्टू चिंकी किचन मध्ये आईला स्वयंपाकात मदत करत होते की तेवढ्यात फोनची रिंग वाजू लागते. आई फोन उचलते. हॅलो, कोण? ओ अच्छा अच्छा, कशा आहात? उद्या येताय ना चिकूला घेऊन? अरे वा, हे तर मस्तच झालं. हो हो, गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतील. ठीक आहे, या लवकर. एवढं बोलून आई फोन ठेवून देते. गट्टू चिंकी धावतच आईकडे येतात. काय झालं आई? कोण होतं? हो आई, कोण येतंय? गट्टू चिंकी, उद्या तुमची आत्या येतीये चिकू दादाला घेऊन. वाव आई, आत्या तर नेहमी आमच्यासाठी खूप गिफ्ट्स आणते आणि चिकू दादा सोबत खेळायला तर नेहमी किती मजा येते. हो गट्टू, मी तर उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे. हो गट्टू चिंकी, पण चला आता तुम्ही माझ्यासोबत स्वयंपाकघरात येऊन मला मदत करा. बाबा आता येतच असतील. दुसरा दिवस उजाडतो आणि आत्या चिकू दादा सोबत घरी येते. गट्टू चिंकी चिकू दादा आणि आत्याला बघून खूप खुश होतात. आत्या गट्टू चिंकीसाठी एक मोठं गिफ्ट घेऊन आली होती. वाव, यात काय आत्या? हे गिफ्ट तर किती मोठं आहे. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघंच उघडून का नाही बघत बरं? मला खात्री आहे की तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडेल. गट्टू चिंकी लगेचच आपलं गिफ्ट उघडून पाहतात तर आनंदाने उड्या मारू लागतात. त्या गिफ्ट बॉक्स मध्ये पिवळ्या रंगाची छान स्कूटर होती. हो आत्या, ही स्कूटर तर खरंच मस्त एकदम. हो आत्या, ही स्कूटर तर चिकू दादाच्या स्कूटर सारखीच आहे. हो गट्टू चिंकी, मला आठवतंय, तुम्ही ज्या वेळेला आमच्याकडे पहिल्यांदा आला होतात, माझी स्कूटर तुम्हाला खूप आवडली होती. त्यामुळे मी आईला सुद्धा माझ्यासारखीच स्कूटर तुम्हाला घ्यायला सांगितलं. थँक्यू सो मच चिकू दादा, आत्या. आम्हाला ही स्कूटर खरंच खूप आवडली. हो आत्या, थांब, मी लगेच चालवून बघते. चिंकी स्कूटरवर चढते, पण तिला बराच वेळ स्वतःला बॅलन्स करता मात्र येत नाही. हे बघून गट्टू चिंकीला म्हणतो, चिंकी थांब,
मी दाखवतो कशी चालवायची. गट्टूही स्कूटर चालवण्याचा प्रयत्न करतो, पण तोही नीट चालवू शकत नाही. गट्टू आणि चिंकी स्कूटर नीट चालवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ते सारखे सारखे पडत होते. ह्या सगळ्यामुळे ते दोघेही खूप नाराज होतात. पण चिकू दादा तेवढ्यात त्यांना म्हणतो, अरे गट्टू चिंकी, उदास होण्याची काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला दोघांना स्कूटर चालवायला शिकवीन, चिंता करू नका. खरंच दादा? चल मग आपण स्कूटर घेऊन सोसायटी गार्डन मध्ये जाऊ. हो दादा, आत्ताच जाऊ. मलाही स्कूटर चालवायला शिकायचंय लवकर. चिकू दादा गट्टू चिंकीला स्कूटर घेऊन सोसायटीच्या ग्राउंडमध्ये जातात. तो आळीपाळीने स्कूटरवरती गट्टू चिंकीला बॅलन्स करायला शिकवतो. चिंकी तर पटकन स्कूटर चालवायला शिकते, पण गट्टू मात्र घाबरत असतो. त्यामुळे तो सारखा थांबत होता. त्यामुळे चिंकी आणि चिकू दादा मिळून गट्टूची मदत करतात. अगं चिंकी, तू स्कूटर चालवायला तर लगेच शिकलीस, पण मला तर खूपच भीती वाटतेय. मी पडायला नको. गट्टू घाबरू नको, मी आणि चिंकी इथेच आहोत ना, आम्ही तुला पडू देणार नाही. हो हो गट्टू, बघ मी तुझ्या मागेच थांबते. तू काळजी नको करूस. बरं ठीक आहे चिकू दादा आणि चिंकी, पण तुम्ही माझ्या मागेच थांबा. गट्टू स्कूटर चालवू लागतो आणि चिंकी आणि चिकू दादा त्याच्या स्कूटरच्या पाठीमागे चालू लागतात. थोड्या वेळाने गट्टू जेव्हा चांगल्या प्रकारे स्कूटर चालवू लागतो, तेव्हा चिंकी आणि चिकू दादा थांबतात. अरे वा चिंकी आणि चिकू दादा, बघा मीही स्कूटर चालवायला शिकलो. मजा आली. अभिनंदन गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर किती लवकर स्कूटर चालवायला शिकलात. थँक्यू दादा, तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. हो थँक्यू दादा. वेलकम गट्टू चिंकी. संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार होणारच होता. तेवढ्यात आई त्या तिघांना घराबाहेर जाऊन आवाज देते. गट्टू चिंकी आणि चिकू, लवकर घरी या. मी तुमच्यासाठी गरमागरम भजी केलीये. हो आई, लगेच आलो. चला आता आपण सगळे घरी जाऊया. गट्टू चिंकी आणि चिकू दादा घरी जाऊ लागतात की तेवढ्यात बाबाही ऑफिसहून घरी येतात. गट्टू चिंकी धावतच जाऊन बाबांना मिठी मारतात. बाबा, बघा आत्या आणि चिकू दादाने आमच्यासाठी किती मस्त पिवळ्या रंगाची स्कूटर आणलीये. मी आणि चिंकीने विचार केलाय की आमच्या स्कूटरचं नाव टायगर ठेवायचा. अरे वा, खूपच छान नाव आहे हे. आणि मुलांनो, हे बघा मी काय आणले बरं तुमच्यासाठी. तुमच्या लाडक्या चिकू दादाच्या आवडीचे गुलाबजाम. वाव, थँक्यू मामा. आधी ही चवदार भजी आणि नंतर हे गरम गरम गुलाबजाम. वा, आज तर छानच पार्टी झाली. सगळेजण चिकूचं हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि सगळे सोबत मिळून गरमागरम भजी आणि गुलाबजाम एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.